खरं सर. हा, सर्वांना नमस्कार. नगर परिषद शिवाजी महाविद्यालय मोवाड आणि श्री पंढरीनाथ कला वाणिज्य महाविद्यालय नरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभागाद्वारा मराठी भाषा उपक्रमाअंतर्गत स्पर्धा परीक्षेत मराठी भाषेचे महत्व आणि विविध व्यावसायिक संधी या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केलेले आहे. मी सर्व मान्यवरांचे दोन्ही महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आहे. या राष्ट्रीय वेबिनारचे अध्यक्ष म्हणून नगर परिषद शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर किशोर झिलपे सर स्वीकारतील अशी मी सरांना विनंती करतो आहे. त्याचप्रमाणे या राष्ट्रीय वेबिनारचे उद्घाटक म्हणून श्री पंढरीनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर जौंजार सर स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो आहे. या राष्ट्रीय वेबिनारला बीज भाषण करणारे सन्माननीय डॉक्टर विजय रेवतकर सर, महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी, जिल्हा गडचिरोली गोंडवाना विद्यापीठ हे बीज भाषक म्हणून स्थान स्वीकारतील अशी मी डॉक्टर विजय रेवतकर सरांना विनंती करतो आहे. श्री पंढरीनाथ कला वाणिज्य महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख सन्माननीय डॉक्टर अजय चिकाटे सर आपलंही स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून सन्माननीय प्राध्यापक राजेंद्र बांगर सर आपलंही वक्ते म्हणून स्थान स्वीकारतील अशी मी सरांना विनंती करतो आहे. या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय आमचे मित्र डॉक्टर विजय राऊत सर हे सुद्धा आपले स्थान स्वीकारतील अशी मी सरांना विनंती करतो. उपस्थित सर्व प्राध्यापक यांनी सुद्धा आपलं स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि या दोन्ही महाविद्यालयाने हा जो वेबिनार आयोजित केलेला आहे या वेबिनारला सन्माननीय मंडळी उपस्थित झालेली आहे. अर्थात डॉक्टर विजय रेवतकर सर, डॉक्टर प्राध्यापक बांगर सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर झिलपे सर, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय डॉक्टर जौंजार सर, सर्वांचे मी मनपूर्वक या ठिकाणी दोन्ही महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो आहे. उपस्थित सर्व विद्यार्थी गणाचे सुद्धा मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आहे. परत सर्वांचे मी हार्दिक स्वागत करून या वेबिनारचे प्रास्ताविक श्री पंढरीनाथ कला वाणिज्य महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख सन्माननीय डॉक्टर अजय चिकाटे सर करतील अशी मी सरांना विनंती करतो आहे. सरांचं स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सर्वांना शुभ सकाळ. या राष्ट्रीय वेबिनार मध्ये सहभागी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्वांना 2021 या नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नगर परिषद शिवाजी महाविद्यालय मोवाड आणि श्री पंढरीनाथ कला वाणिज्य महाविद्यालय नरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षेत मराठी भाषेचे महत्व आणि विविध व्यावसायिक संधी या आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे अध्यक्ष नगर परिषद शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर झिलपे सर, या राष्ट्रीय वेबिनारचे उद्घाटक श्री पंढरीनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर जवंजाळ सर, या राष्ट्रीय वेबिनारचे बीजभाषक माझे चिरपरिचित मला लहान भावाप्रमाणे असणारे गोंडवाना विद्यापीठातील आरमोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालयात कार्यरत डॉक्टर विजय रेवतकर, या वेबिनारचे प्रमुख वक्ते येणवा येथील पीजी उमप महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राध्यापक राजेंद्र बांगर, माझे सन्मित्र नगर परिषद शिवाजी महाविद्यालय महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉक्टर अशोक भक्ते सर, माझे सहकारी मित्र प्राध्यापक डॉक्टर विजय राऊत सर आणि ज्यांचे ज्यांचे या वेबिनारला सहकार्य लाभले ते सर्व दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विशेषत्वाने ज्यांच्याकरिता हा वेबिनार जाणीवपूर्वक आयोजित केला आहे ते या वेबिनार मध्ये सहभागी दोन्ही महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सर्वांचे या राष्ट्रीय वेबिनार मध्ये मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपली मराठी मायबोली या आपल्या मराठीचा आपण कितीही गौरव करत असू
ती विश्वातील प्रमुख भाषा व्हावी, तिच्या कीर्तीचे अटकेपार झेंडे लागावेत असे आपण किती स्वप्न पाहत असू आणि कंठशोष करून सर्वत्र सांगत असू की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी असे आपण कंठरवाने स्वाभिमानाने बोलतही असू तर योग्यच आहे. कारण ते आपले मराठी माणसाचे आणि मराठी भाषिकांचे कर्तव्यच आहे. पण केवळ बोलण्यानेच नव्हे तर प्रत्यक्ष कृतीने खरे साकार होऊ शकते. म्हणून सर्वांच्या म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आज आपण लक्ष केलेला आहे, केंद्रस्थानी ठेवलेला आहे. आधुनिक युग हे स्पर्धेचे युग आहे. आणि नोकरी करायची असेल तर स्पर्धा परीक्षेला आपल्याला सामोरे जावेच लागते. पण या स्पर्धा परीक्षेत मराठी भाषेचं अस्तित्व काय, तिचं महत्व काय आहे, स्पर्धा परीक्षेकरता मराठी भाषा कितपत उपयुक्त आहे, ते निवडण्याचे नेमके फायदे कोणते आहेत, आपल्या मराठी भाषेचे पसरवले गेलेले गैरसमज कोणते आहेत आणि मराठीबद्दल साधारणपणे कोणता बाऊ केला जातो, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या वेबिनारमध्ये सर्वांना मिळणार आहेत. याच विषयाचा दुसरा भाग म्हणजे ज्यांना नोकरी करायची नाही त्याऐवजी व्यवसाय करायचा आहे, तर मराठी भाषेच्या प्रभुत्वामुळे ही भाषा जर आपल्याला उत्तम अवगत असेल तर नेमक्या कोणत्या व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकतात, राज्य पातळीवर, देश पातळीवर आणि जागतिक स्तरावर कोणत्या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत ज्याकडे आपलं लक्ष जात नाही, जे आपल्याला ठाऊक नाही किंवा कुणी त्याबद्दल फारसं बोलत नाही, त्यावर आज या व्यासपीठावरून उत्तम मार्गदर्शन होणार आहे. त्याकरिता महाविद्यालयीन तरुणांच्या प्रश्नाची जाण असलेले, अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत असलेले, मराठी भाषेचा ओतप्रोत जिव्हाळा असलेले वक्ते आज या वेबिनार मध्ये उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांमधील मराठी बद्दलचा न्यूनगंड नाहीसा व्हावा, आपली ही भाषा आपल्या उदरनिर्वाहाचे उत्तम साधन बनू शकते हे सर्वांना कळावं, त्याबद्दल विशेष ज्ञान प्राप्त व्हावं, हाच या वेबिनारचा उद्देश आहे. मला विश्वास आहे या उद्देशात आम्ही सफल होऊ. दोन्ही महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी ही जाण ठेवून या वेबिनारला तात्काळ अनुमती दिली. डॉक्टर भक्ते सर आणि डॉक्टर राऊत सर यांनी तेवढ्या तत्परतेने हे सारं घडून आणलेलं आहे, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. काळाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन या उपक्रमाची केलेली आखणी, या उपक्रमाला मिळत असलेला विद्यार्थ्यांचा आज प्रतिसाद ही हा वेबिनार यशस्वी होण्याची सूचिन्हेच आहेत. एक प्रकारची ही सूचक नांदीच आहेत. ग्रामीण शहरी सर्वांनाच या वेबिनारचा लाभ हो ही सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा या तांत्रिक बाबी सांभाळणारे बोवाड श्री शिवाजी महाविद्यालय येथील सुनील नारनवरे यांचाही मी त्यांचा अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला या प्रसंगी खूप सहकार्य केलं आणि सर्वांनाच या वेबिनारचा लाभ हो ही सदिच्छा व्यक्त करतो. दोन्ही व्यक्त्यांचे शब्दसुमनाने स्वागत करतो आणि या वेबिनारला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. Bhakte sir, unmute yourself. भक्ते सर बोलत आहात, माईक ऑफ आहे तुमचा. सर आवाज येत नाही. हॅलो भक्ते सर. हा 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 अरे आवाज म्यूट करा. धन्यवाद सर, धन्यवाद सर. येतोय का आवाज आता? हा, या ठिकाणी नुकतंच डॉक्टर चिकाटे सरांनी प्रास्ताविक केलं, खूप छान केलं. यानंतर या कार्यक्रमाचे उद्घाटन या श्री पंढरनाथ कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जंजाड सर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले असे घोषित करून या कार्यक्रमाला उद्घाटनपर भाषण करेल अशी मी डॉक्टर जंजाड सरांना विनंती करतो आहे.
विजय जोसेफ चंद्र विद्यालय मराठी संयुक्त एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार आज दिनांक 5/2/2021 ला स्पर्धा परीक्षेत मराठी भाषेचे महत्व आणि विविध व्यावसायिक संधी या विषयावर आयोजित करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय उपयोगी असा अभिनव असा उपक्रम आहे असे मी मानतो. आज स्पर्धात्मक युगात मराठी भाषेचा विद्यार्थी मागे म्हणून अशा फलदायी प्रेरणा अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन होणे आवश्यक ठरते. या काळात विद्यार्थी शिक्षणातून राहता कामा नये, त्याला या ना त्या माध्यमातून तरी महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर शेकाटे सर, नगर परिषद शिवाजी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर स्पीकर सर, स्पीकर सर, चुप चुप. स्पीकर सुरू करा सर. स्पीकर 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 सुरू करा सर. येतच तर नाही हो. घेऊनच ना राहिला. स्पीकर सुरू करा सर. जाहीर करतो. तुला ऐकायला आलं का? एकदा अभिनंदन करतो. पार्टिसिपेंट या ठिकाणी जे सहभागी विद्यार्थी आहेत त्यांनी बोलू नका. आपला माईक बंद ठेवा. धन्यवाद सर. या ठिकाणी पहिली की नाही, आता बी नाही येत आहे. जोंजाड सरांनी छान उद्घाटनपर भाषण केलं. सीमा कोरडे, सीमा कोरडे, आपला माईक बंद करा. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय प्राचार्य जोंजाड सरांनी छान उद्घाटनपर या ठिकाणी भाषण केलं. मी सरांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि असंच सहकार्य पुढे सुद्धा मी लाभेल असं सांगतो आहे. सरांचं फार या ठिकाणी आपल्याला सहकार्य लाभलं. धन्यवाद सर. यानंतर थोडा कार्यक्रमामध्ये आम्ही बदल केलेला आहे. उद्घाटनपर भाषण हे दोन्ही सत्रानंतर असतं, पण काही कारणास्तव आम्ही उद्घाटनपर भाषण आता ठेवलेलं आहे. मी नगर परिषद शिवाजी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर झिलपे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करावं. आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षीय भाषण यामध्ये बदल केलेला आहे. दोन्ही सत्रानंतर जे भाषण असतं ते भाषण आम्ही आता ठेवलेलं आहे. म्हणून आदरणीय डॉक्टर झिलपे सर आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षीय मार्गदर्शन करतील अशी मी सरांना विनंती करतो आहे. हॅलो हॅलो हॅलो, ऐकायला येते का सर हो सर, माझं? हो हो, माझ्यात एकचही नाही येत. ऐकायला येते हॅलो सर. येते सर, येते सर, ऐकायला येते आहे. हा, विद्यार्थ्यांना विनंती आहे त्यांनी आपलं माईक म्यूट करा, कारण तुम्ही बोलले तर सगळ्यांना डिस्टर्ब होतंय. बोलू नका. नगर परिषद शिवाजी महाविद्यालय मोवाड व श्री पंढरीनाथ महाविद्यालय नरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमांतर्गत मराठी विभागाद्वारे आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय वेबिनार. त्याचा विषय आहे स्पर्धा परीक्षेत मराठी भाषेचे महत्व आणि विविध व्यावसायिक संधी. या राष्ट्रीय वेबिनारसाठी उद्घाटक म्हणून लाभलेले डॉक्टर जयंत जोंजाड सर, पंढरीनाथ महाविद्यालय नरखेड, बीज भाषक म्हणून लाभलेले
डॉक्टर विजय रेवतकर सर, महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी, प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले प्राध्यापक राजेंद्र बंगार, पीजी उमप महाविद्यालय एनवा, आणि या वेबिनारचे संयोजक माझे मित्र डॉक्टर अजय चिकाटे सर, पंढरीनाथ महाविद्यालय नरखेड, डॉक्टर विजय राऊत सर, पंढरीनाथ महाविद्यालय नरखेड, आणि आपल्या महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉक्टर अशोक भक्ते सर, नगर परिषद शिवाजी महाविद्यालय मोवाड, यांच्या अथक परिश्रमाने हा वेबिनार विद्यार्थ्यांसाठी आयोजित होत आहे. माईक सुरू करा सर. झिलपे सर, माईक सुरू करा सर. माईक सुरू. हॅलो हा, माईक हॅलो, सुरू. हॅलो. हा, हा, येतोय सर. हॅलो. हा, येतोय आवाज येतोय सर. विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा ही अत्यंत सोपी वाटते, कारण मातृभाषा आहे त्यांची. परंतु कसं होते की आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेसाठी या भाषेची तयारी करतो, तेव्हा तिला आपल्या बोली भाषेला महत्व नसून ती ग्रांथिक स्वरूपाला महत्व असते, आणि त्या ग्रांथिक स्वरूपातील जी भाषा असते ती आपण आत्मसात करायला पाहिजे. 12व्या शतकात आपल्या मराठी भाषेचे महत्व विशद करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या मराठीचा बोलू कौतुके, परी अमृतातेही पैज जिंके. आता ही 12व्या शतकातली ओवी आहे आपल्या ज्ञानेश्वरीतली, आणि अजूनही आपण खऱ्या अर्थाने मराठी भाषा आत्मसात करत असताना थोडासा दुजाभाव ठेवतो. इंग्रजी भाषेचा भाऊ करून आपण तिला शिकण्याचा प्रयत्न करतो, पण मराठी भाषा पूर्णपणे आत्मसात करण्यापासून आपण थोडस काही प्रमाणात का होईना आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो. ते दुर्लक्ष होऊ नये, तिचं महत्व आपल्या ध्यानात यावं, तिचं महत्व आपण व्यवहारात उतरवावं, यासाठी या राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केलेले आहे. मला खूप आनंद होतो आहे की आमचे चिकाटे सर, राऊत सर आणि भक्ते सर, त्याचप्रमाणे तांत्रिक बाजू सांभाळणारे आमचे नारनवरे सर आणि इतर प्राध्यापक मंडळी सुद्धा आणि विद्यार्थी मंडळी सुद्धा यात सहभागी होतात. कारण कसं आहे की या कोविडच्या काळामध्ये आपण एकमेकापासून तुटलो होतो, एकमेकापासून आपण दूर गेलो होतो, परंतु या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण सर्व एकत्र येत आहोत, एकमेकाशी बोलत आहोत, एकमेकाशी संवाद साधत आहोत. इतकंच नाही तर विचार जर केला तर महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी ह्या आपल्यापासून 200-250 किलोमीटरवर आहे. तिथले वक्ते आपल्याला मार्गदर्शन करत आहे या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून. या आपली जमेची बाजू आहे, आणि या जमेच्या बाजूचा आपण पूर्ण अंगीकार करून आत्मसात करून जर आपला विकास साधला, आपली उन्नती साधली, तर खऱ्या अर्थाने आपलं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. मग तो नोकरी करणारा असो की साधं नोकरी विना व्यावहारिक जीवन जगणारी व्यक्ती असो, मराठी भाषा ही अत्यंत मौलिक आहे, ती मोलाची आहे, ती आत्मसात करणे गरजेचं आहे. तुम्ही या वेबिनारचा दोन्ही वक्त्यांचा खूप मोठे अभ्यासक आहे ते, आणि त्या मराठी भाषेवर आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन करणार आहे. रेवतकर सर तर खूप मोठ्या मोठ्या सेमिनार मध्ये, वर्कशॉप मध्ये जाऊन भाषण देत असतात. त्याचा लाभ तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. अशी एक दुर्मिळ संधी या संयोजकांनी तुम्हा विद्यार्थ्यांना मिळवून दिली. मी पुनश्च त्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी डॉक्टर आदरणीय झिलपे सरांनी अत्यंत छान भाषण केलेलं आहे. मराठी भाषा संवर्धन उपक्रमांतर्गत प्रस्तुत हा वेबिनार कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचं महत्व अत्यंत छान आणि थोडक्या भाषेत सरांनी या ठिकाणी अत्यंत मार्मिक भाषेत आपल्या अध्यक्षीय भाषणामधून डॉक्टर झिलपे सरांनी पटवून दिलं. धन्यवाद सर. सरांचंही आम्हाला फार या ठिकाणी सहकार्य असतं. सरांच्या या सहकार्यामुळे, झिलपे सरांच्या सहकार्यामुळे, जंजार सरांच्या सहकार्यामुळे हा प्रस्तुत कार्यक्रम आम्ही पार पाडू शकत आहोत. धन्यवाद सर. मी जास्त वेळ न घेता, आपल्याला वेळ कमी आहे, मी सर्व पार्टिसिपेंटला सांगू इच्छितो की आपला यानंतरचं जे भाषण आहे, व्याख्यान आहे,
डॉक्टर प्राध्यापक बांगर सरांचं, ते संपल्यानंतर परत आपल्याला त्याच लिंकवर पुन्हा जॉईन व्हायचं आहे. अर्थात आदरणीय सन्माननीय डॉक्टर विजय रेवतकर सरांचं फार सुंदर व्याख्यान आहे, हे सुद्धा आपल्याला नंतरच्या दुसऱ्या त्याच लिंकवर आपल्याला जॉईन व्हायचं आहे. तर मी जास्त वेळ न घेता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय सन्माननीय प्राध्यापक राजेश बांगर सर यांचा थोडक्यात परिचय करून देतो. या स्पर्धा परीक्षेत मराठी भाषेचे महत्व आणि विविध व्यावसायिक संधी या विषयावर ते अत्यंत महत्वपूर्ण बोलणार आहे. सर प्राध्यापक राजेंद्र बांगर सर श्री गोविंदराव उमप कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या 7 वर्षापासून मराठीचे अध्यापन करीत आहे. त्यांचे परिपूर्ण मराठी व्याकरण हे पुस्तक प्रकाशित आहे. त्याचप्रमाणे ते विविध महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरणाचे व भाषेचे महत्व या विषयावर त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिलेली आहेत. तसेच काटोल येथील ॲम्बिशियस करिअर गायडन्सचे ते संचालक होते. सध्या ते वैदर्भीय आंबेडकरवादी स्वकथनाचा चिकित्सक अभ्यास या विषयावर माझ्या मार्गदर्शनामध्ये ते PhD करत आहेत. त्याचप्रमाणे ते एक उत्तम मुद्रिक शोधक सुद्धा आहे. मुद्रिक शोधक म्हणजे प्रूफ रीडर सुद्धा आहेत. अर्थात ते अत्यंत उत्तम वक्ते आहे आणि अत्यंत ते निगर्वी व्यक्तिमत्व आहे. ते अभ्यासक आहे. मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र बांगर सरांना विनंती करतो, त्यांनी स्पर्धा परीक्षेत मराठी भाषेचे महत्व आणि विविध व्यावसायिक संधी या विषयावर मार्गदर्शन करावं. बांगर सर, स्पीकर ऑन करा. बांगर सर. हा, बांगर सर आले. स्पीकर ऑन करा सर. बोला सर, बोला. स्पीकर सर, स्पीकर. हा, बोला सर. आवाज नाही येत सर. स्पीकर ऑन करा. माईक. स्पीकर ऑन करा सर. बांगर सर. बांगर सर स्क्रीनला टच करा आणि स्पीकर ऑन करा. स्क्रीनला टच करा. म्यूट. हा तू बोलत आहे ना, भरपूर आवाज येत आहे त्याइले. हॅलो. हा बोला. येतो सर. हा बोला. हा येतो. येत आहे का आवाज? हो सर. म्यूट करून ठेवू काय? पार्टिसिपेंट बोलू नका. पार्टिसिपेंट विद्यार्थी. हा बोला सर, बोला. हॅलो. हा बोला ना सर. बांगर सर. नगर परिषद शिवाजी महाविद्यालय मोवाड आणि श्री पंढरीनाथ कला वाणिज्य महाविद्यालय नरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा एकदिवसीय उपक्रम आपण इथे राबवत आहे. या उपक्रमाची मराठी भाषा संवर्धन 15व्या उपक्रमाअंतर्गत आपण एक अतिशय सुंदर विषय इथे ठेवला आहे, तो म्हणजे स्पर्धा परीक्षेत मराठी भाषेचे महत्व आणि व्यावसायिक संधी. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले प्राचार्य डॉक्टर किशोर झिलटे सर, नगर परिषद शिवाजी महाविद्यालय मोवाड, व उद्घाटक म्हणून लाभलेले प्राचार्य डॉक्टर जौंजाळ सर, त्याचप्रमाणे बीजभाषक म्हणून लाभलेले माझे मित्र डॉक्टर विजय रेवतकर सर, व या कार्यक्रमाचे संयोजक आणि अतिशय सुंदर प्रास्ताविक केलेले डॉक्टर अजय चिकाटे सर, आणि माझे मार्गदर्शक माझे मित्र डॉक्टर विजय राऊत सर, या मी मनपूर्वक धन्यवाद देतो, स्वागत करतो आणि माझ्या 2 शब्दांना सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो विषय आहे तो विषय फार सुंदर आहे. स्पर्धा परीक्षेत मराठी भाषेचे महत्व आणि व्यावहारिक संधी. सर्वप्रथम मी संयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन यासाठी करतो की त्यांनी अतिशय सुंदर इथे हा विषय निवडला आहे की स्पर्धा परीक्षेत मराठीचे महत्व काय. हा विषय आपल्या जीवनाला म्हणजे एकूणच महाविद्यालयीन जीवनाला आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच्या जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी देणारा विषय ठरणार आहे. स्पर्धा परीक्षा म्हटलं
की स्पर्धा, कॉम्पिटिशन, जीवघेणी स्पर्धा तुमच्या आमच्या पुढे उभी आहे आणि या स्पर्धेत भाषेचं किती महत्व आहे, किंबहुना आपल्या मराठी भाषेचं किती महत्व आहे हे आपल्याला जाणून घ्यावयाचं आहे. तर भाषा आपल्यावर अगदी बालपणापासून तर आतापर्यंत आपण जेवढंही काही शिक्षण घेत आहोत ते आपण आपल्या मातृभाषेतून घेत आहोत, मराठीतून घेत आहोत. या मराठीची थोरवी आता सर्वांनी वर्णन केलेलीच आहे. भाषा शिकणं म्हणजे काय? आपण विद्यापीठीय भाषा शिकतो. एखाद्या अभ्यासक्रमात भाषा असणे, स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमात भाषा असणे म्हणजे काय हे आपल्याला सर्वात आधी लक्षात घ्यावं लागेल. भाषा असणे म्हणजे भाषेचं व्याकरण असणे आणि भाषेचं साहित्य असणे असे दोन भाग आपण पाडू शकतो खरं अर्थाने. भाषेचं व्याकरण आणि व्याकरण म्हणजे काय? तर व्याकरणाची आम्ही सगळ्यांनी एक साधी सोपी व्याख्या शिकली आहे की भाषेचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे म्हणजे व्याकरण होय. ए सायंटिफिक स्टडी ऑफ लँग्वेज दॅट इज कॉल्ड ग्रामर. अशी साधी सोपी व्याख्या आपण समजतो की भाषेला शास्त्रशुद्ध रूप देणे, भाषेचे शास्त्र म्हणजे व्याकरण. आता या मराठीचे व्याकरण हे एकूण स्पर्धा परीक्षेत विचारत असते. मराठीचे साहित्य विषयक काही प्रश्न विचारत असतात. आपल्या मराठीचं फार महत्व आहे विद्यार्थी मित्रांनो. ते महत्व मी सर्वात आधी तुम्हाला सांगतो ते या अनुषंगाने की जगातील मराठी ही 10वी भाषा आहे. जगात ज्या काही एकूण अनेक भाषा आहेत त्या अनेक भाषा क्रमांक 10 ची भाषा मराठी ही आहे. म्हणजे क्रमांक 1 मॅन्डरिन, इंग्रजी भाषा ही क्रमांक 1 वर नाही येत, ती क्रमांक 3 वर येते. त्या अनुषंगाने आपली क्रमांक 10 ची भाषा आहे आणि भारतात बोलली जाणारी क्रमांक 3 ची भाषा आपली मराठी आहे याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. म्हणजे भारतात हिंदी आणि बंगाली नंतर सर्वात जास्त बोलली जाणारी जर कोणती भाषा असेल तर ती भाषा आहे मराठी भाषा. एवढं महत्व या भाषेचं आहे आणि या भाषेचं महत्व आहे. भाषा टिकते ती आपल्या बोलल्यामुळे. आपण बोलतो आणि जीवन व्यवहार आपण भाषेतून करतो. त्याचप्रमाणे आपण ग्रांथिक भाषेतून लिहितो, वाचतो. तर ती भाषा शुद्ध असली पाहिजे आणि ते भाषेचं संवर्धन आपल्याला करता आलं पाहिजे म्हणून अशा कार्यक्रमांचं इथे आयोजन केलेलं असतं. तर या व्याकरणाच्या अनुषंगाने बोलायचं झालं मराठी भाषेच्या तर आपल्याला तुम्ही आता पदवीनंतर किंवा पदवीच्या पूर्वी विविध स्पर्धा परीक्षांची तुम्ही नावं ऐकलेली आहेत. ती नावं अशी की पोलीस भरती, तलाठीची परीक्षा, ग्रामसेवक परीक्षा, वन विभागाची परीक्षा, STI, असिस्टंट किंवा राज्यसेवा परीक्षा किंवा UPSC परीक्षा या सर्व परीक्षा आपलं मराठी व्याकरण शिकलं जाते आणि ते व्याकरण आपण अजिबात शिकलो नाही गोवा असं होऊ शकत नाही. साधारणतः आपण अगदी 5वी पासनं 4थी 5वी पासनंच व्याकरणाला सुरुवात करत असतो आणि आता तुम्ही महाविद्यालयीन स्तरावर आले आहे म्हणजे तुम्ही व्याकरण शिकलेले आहात. तुम्ही शिकलेले नाही असं अजिबात नाही. फक्त त्या व्याकरणावर काळाचा थोडा पडदा पडलेला आहे. तो पडदा आपल्याला अभ्यासाच्या रूपानं बाजूला करायचा आहे एवढं मात्र निश्चित. काय असते या विविध परीक्षांत? आता मी विविध परीक्षांचे नावं घेतले. त्या परीक्षात काय विषय त्या व्याकरणाच्या अनुषंगाने त्या हॅलो त्यात कोणकोणते विषय राहतात बघा. वर्ण विचार तुम्ही शिकलेच आहात. नाही दुसरं कोणतरी आहे. आवाज येतोय का? बोलून दिली विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बोला सर. हा आवाज येतोय सर. येतो आवाज. बोला बांगर सर. माहिती आहे की विद्यार्थी मित्रांनो मंगेश काका हे सगळं शिकलेले आहात तुम्ही. वर्णाचे साधारणतः आपण 3 प्रकार करतो. कोणते बघ? स्वरादी, व्यंजन. स्वर म्हणजे काय? एक साधी व्याख्या तुम्हाला स्वराची सांगतो. मानवी मुखावाटे जे मूलध्वनी निघतात त्यांना वर्ण असे म्हणतात. असे एकूण वर्ण आपल्या मराठीत किती आहे असे प्रश्न विविध स्पर्धा परीक्षेत विचारले जातात. तर प्रश्न एकूण वर्ण किती आहे? 48 वर्ण आहे. मग त्याच्यात स्वर किती आहे? मराठी व्याकरणात एकूण स्वर आहेत आणि स्वरादी किती आहे आणि व्यंजने किती आहेत? 34 व्यंजन आहे. असे एकूण झाले 48. तर हे आहे वर्ण. ज्या वर्णांचा उच्चार करताना स्वराची एक व्याख्या सांगतो मी तुम्हाला.
ज्या वर्णांचा उच्चार करताना जीभ ही टाळूला लागत नाही त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. पुन्हा एकदा, ज्या वर्णांचा उच्चार करताना जीभ ही टाळूला लागत नाही, आपली पळजीभ टाळूला लागत नाही किंवा मुख्य जीभ टाळूला लागत नाही, त्याला काय म्हणतात? स्वर म्हणतात. आणि त्याच्यात अगदी विरुद्ध व्याख्या कोणती आहे? ज्या वर्णांचा उच्चार करताना जीभ ही टाळूला लागते त्याला व्यंजन म्हणतात. आणि स्वरादी हे म्हणजे स्वराच्या आधी येणं, स्वरादी शब्दाचाच अर्थ असतो बघा. तर हे तुम्हाला सर 5 सगळं मिनिट समजतं? राहिले आहे. हॅलो सर, बांगर सर. हो हो सर कळत आहे सर. 3 मिनिट राहिले आहे. कळत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी परत जॉईन व्हावं नंतर हो. याच लिंक वरती. हा 3 मिनिट. हा तर बोला ना. एकूण मी सगळं बोलण्याच्या अनुषंगाने एवढंच सांगू इच्छितो तुम्हाला की परीक्षेत या अभ्यासक्रम स्पर्धा परीक्षेच्या हॅलो आवाज येतोय का? येतो सर, येतो. स्पर्धा परीक्षेच्या या एकूणच मराठी व्याकरणाच्या अभ्यासक्रमाचा मी फक्त एक ओझरता उल्लेख करत आहे, तो म्हणजे संधी विचार, समास, शब्दांच्या जाती, प्रयोग, वाक्प्रचार व म्हणी, त्यानंतर शब्दसिद्धी, वाक्याचे प्रचार, वचन विचार, लिंग विचार, हे सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहात. आता या सगळ्या गोष्टी आपल्याला परीक्षेत 2 अंगाने मांडायच्या आहेत. म्हणजे युपीएससीच्या परीक्षेत आपल्याला पारंपरिक पद्धतीनं जे आपण महाविद्यालयीन स्तरावर पेपर सोडवतो तसाही एक पेपर येते आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न, बहुपर्यायी प्रश्न असे दोन्ही प्रश्न येतात. या दोन्ही अंगाने आपल्याला अभ्यास करायचा आहे. मुख्यतः होते काय, विद्यार्थी कसं करतात बीए, बीकॉम, बीएससी चे, की स्पर्धा परीक्षेत आपण उतरतो ते ग्रॅज्युएशन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण अगदी तनमनाने तो अभ्यास करतो, अगदी डू ऑर डाय स्थिती आपली असते. पण ती डू ऑर डाय स्थिती आपण बीए ला, बीकॉम ला, बीएससी ला किंवा ग्रॅज्युएशनला असताना ती स्थिती आपण केली तर खऱ्या अर्थाने आपल्याला परीक्षेत यश मिळेल असं मला मनोमन वाटते. आणि या परीक्षेत यश मिळण्यासाठी मेहनत, चिकाटी, सगळे वाचन, लेखन या सगळ्या गोष्टी आपण जर मराठीतून केल्या आणि जर त्या आपण मराठीतून केल्या तर त्याचं कोणतंही ज्ञान आपल्याला समजते केव्हा, जेव्हा आपण ते आपल्या मातृभाषेतून व्यक्त करतो, आपण मातृभाषेतून मांडतो. आणि मातृभाषेतून मिळालेलं ज्ञान हे चिरकाळ टिकते. ते ज्ञान आपल्याला मिळावं यासाठी अशा स्पर्धा परीक्षांत आपण मराठी भाषा हा विषय घेऊ शकतो. निश्चितच तो विषय आपल्याला आपल्या जीवनाला कलाटणी देणारा ठेवू शकतो. हे झालं व्याकरणिक. एक साहित्यिक प्रश्न आपल्याला या स्पर्धा परीक्षेत विचारत असतात. मी 3 साहित्यिक प्रश्नांवर पुढच्या 3-4 मिनिटात बोलणार आहे, वेळ फार कमी आहे. ते म्हणजे पहिला आपल्याला साहित्य विषयक प्रश्न विचारत असते की ज्ञानपीठ पुरस्कारांचा. ज्ञानपीठ पुरस्कार, खऱ्या अर्थाने ज्ञानपीठ पुरस्कारांची सुरुवात ही 1965 मध्ये झाली आणि मराठीला एकूण 4 ज्ञानपीठ मिळालेले आहे हे तुम्हाला माहिती आहे. कोणते 4 ज्ञानपीठ मिळाले तर 1974 मध्ये पहिला ज्ञानपीठ ययाती या कादंबरीबद्दल वि स खांडेकरांना मिळाला. दुसरा ज्ञानपीठ मिळाला तो कुसुमाग्रजांना आणि नटसम्राट या नाटकाबद्दल. तिसरा ज्ञानपीठ मिळाला तो विंदा करंदीकरांना. त्यांचं अष्टदर्शने नावाचं एक पुस्तक होतं, त्याच्यात 7 युरोपियन तत्वज्ञ व 1 भारतीय तत्वज्ञ यांच्या विचाराची सरमिसळ करून त्यांच्यावर काव्य त्यांनी केलं होतं, म्हणून त्याला अष्टदर्शनी असं नाव देतात. आणि चौथं होतं तो म्हणजे भालचंद्र नेमाडे यांना. तर मराठीत किती ज्ञानपीठ मिळाले आहे त्याचं साधं उत्तर आहे की एकूण मराठीत 4 ज्ञानपीठ मिळाले आहेत आणि चौथं ज्ञानपीठ मिळालं ते भालचंद्र नेमाडे यांना. अशा पद्धतीचे आपल्याला माहिती असली पाहिजे साहित्य विषयक. ते आपण आपले सर आपल्याला वर्गात सगळं सांगत असतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. आपल्याला वाटतंय नुसतं आपण त्याच्यात वेळखाऊ वृत्ती करत असतो, परंतु तसं करता कामा नये. त्यानंतर साहित्य क्षेत्रातला दुसरा पारितोषिक आहे महत्वाचं, ते म्हणजे साहित्य अकादमीचं पारितोषिक. हे पारितोषिक 22 भाषांत
आधी दिल्या जात होतं साहित्य अकादमीचं पारितोषिक एकूण 22 भाषात दिल्या जात होतं. परंतु होते काय, त्याच्यात 2 भाषा पुन्हा ऍड केल्यात. 22 भाषा म्हणजे भारतीय संविधानानुसार अनुसूची 8 नुसार 22 भाषा मान्य केल्या आहेत. परंतु त्याच्यात 2 भाषा पुन्हा साहित्य अकादमीने जोडल्या. त्या 2 भाषा कोणत्या असेही प्रश्न विविध परीक्षेत मी बघितले. त्या 2 भाषा म्हणजे राजस्थानी आणि नगर परिषद शिवाजी महाविद्यालय मोवाड आणि श्री पंढरनाथ महाविद्यालय नरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभागाद्वारा मराठी भाषा संवर्धन उपक्रम अंतर्गत स्पर्धा परीक्षेत मराठी भाषेचे महत्व आणि विविध व्यावसायिक संधी या विषयावरील राष्ट्रीय वेबिनारच्या दुसऱ्या सत्रात सर्व मान्यवर व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, दुसऱ्या सत्रामध्ये स्पर्धा परीक्षेत मराठी भाषेचे महत्व आणि विविध व्यवसाय संधी या विषयावर आमचे मित्र डॉक्टर विजय रेवतकर सर बीज भाषण करणार आहे. त्यांचा मी या ठिकाणी अल्प परिचय देतो आहे. डॉक्टर विजय रेवतकर सर महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी येथे मराठीचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. सर हे MA मराठी, MPhil आणि नेट, PhD आणि JRF हे आहे. सोबतच डॉक्टर रेवतकर सरांची PhD आधुनिक मराठी साहित्य विचार यामध्ये महत्वपूर्ण नाशी फडके, बाशी मर्डेकर, शरदचंद्र मुक्तिबोध आणि भालचंद्र नेमाडे यांच्या संदर्भात या विषयावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा मराठी माजी विभाग प्रमुख डॉक्टर अक्षय कुमार काळे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी PhD केली आहे. सरांचे अभ्यास क्षेत्र साहित्य सिद्धांत आणि साहित्य समीक्षा हे आहे. सरांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर 25 संशोधनपर लेख प्रकाशित आहे. 50 कार्यशाळा, चर्चासत्र, परिषद आणि परिसंवादात सहभाग तथा त्याच ठिकाणी साधन व्यक्ती म्हणून त्यांचं महत्वपूर्ण कार्य आहे. विशेष म्हणजे 2020 मध्ये थंडरबर्ग ग्लोबल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी अमेरिका येथे भाषा तज्ज्ञ म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. 2020-21 मध्ये नीती आयोग भारत सरकार अंतर्गत MCERT क्षेत्रीय कार्यालय भोपाल द्वारा आयोजित गडचिरोली जिल्ह्यातील मराठी भाषा अध्ययन आणि अध्यापनाच्या समस्या या प्रकल्पावर साधन व्यक्ती म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं आहे. सरांना 2009 मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संशोधन शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे. सरांना 2010 मध्ये सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारची ज्युनियर रिसर्च फेलोशिप प्राप्त झाली आहे. 2011 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलोशिप आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे ते PhD चे मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे. विशेष म्हणजे सर भाषा तज्ज्ञ आहे, प्रभावी वक्ते आहे. मी सरांना या ठिकाणी विनंती करतो की सर स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषेचे महत्व आणि व्यावसायिक संधी या विषयावर बीज भाषण करतील अशी मी डॉक्टर विजय रेवतकर सरांना विनंती करतो आहे. विजय रेवतकर सर. नमस्कार. नगर परिषद शिवाजी महाविद्यालय मोवाड आणि श्री पंढरीनाथ कला वाणिज्य महाविद्यालय नरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी विभागाद्वारे एकदिवसीय राष्ट्रीय वेबिनारचं आयोजन केलं गेलं. स्पर्धा परीक्षेत मराठी भाषेचे महत्त्व आणि विविध व्यावसायिक संधी या विषयावर आयोजित या राष्ट्रीय वेबिनारचे अध्यक्ष नगर परिषद शिवाजी महाविद्यालय मोवाड येथील प्राचार्य डॉक्टर किशोर झिल्पे सर आणि या वेबिनारमध्ये उपस्थित उद्घाटक म्हणून डॉक्टर जयंत जंजाळ सर, प्राचार्य पंढरीनाथ महाविद्यालय नरखेड तथा या राष्ट्रीय वेबिनारचे प्रमुख वक्ते प्राध्यापक राजेंद्र बांगर सर आणि या राष्ट्रीय वेबिनारचे संयोजक
सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर अजय चिकाटे सर, मराठी विभाग प्रमुख श्री पंढरीनाथ महाविद्यालय नरखेड आणि नगर परिषद शिवाजी महाविद्यालय मोवाड येथील प्राध्यापक डॉक्टर भक्ते सर, तसेच पंढरीनाथ महाविद्यालय नरखेड येथील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर विजय राऊत सर, आपण मला स्पर्धा परीक्षेत मराठी भाषेचे महत्त्व आणि विविध व्यावसायिक संधी या विषयावर आयोजित राष्ट्रीय वेबिनारमध्ये बीजभाषक म्हणून जी संधी दिली त्या संधीबद्दल मी सुरुवातीला आपलं मनपूर्वक आभार मानतो. हा विषय अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे. मराठी भाषेचं शिक्षण घेत असताना या भाषेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेमध्ये आपण यश असं संपादन करू शकतो. शिवाय या भाषेच्या कुठकुठल्या व्यावसायिक संधी आहेत, या व्यावसायिक संधीची माहिती व्हावी, हा जो राष्ट्रीय वेबिनारच्या आयोजनाचा हेतू आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे. आज विद्यार्थी वर्ग भाषेचे शिक्षण घेत असताना भाषेविषयीची जी काही अनास्था विद्यार्थी वर्गात निर्माण होते आहे आणि आपण या आजच्या जागतिकीकरणाच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये वावरत असताना जणू काही आपल्या मातृभाषेचं किंवा मराठी भाषेचं अस्तित्व आता राहिलेलं नाही अशी जी भावना किंवा अशी जी धारणा विद्यार्थ्यांनी करून घेतलेली आहे, मी म्हणेन ती की ते धारणा अत्यंत चुकीची आहे. खरं तर भाषा कुठलीही असेल, भाषा ही आपल्या भावना विचार प्रकट करण्याचं प्रभावी माध्यम आहे आणि आपले विचार आपल्या भावना प्रभावीपणे व्यक्त करू शकतो ते म्हणजे आपल्या मातृभाषेतून. मराठी भाषा प्रांतामध्ये आपण वावरत असताना आपल्याच मराठी भाषेविषयीची न्यूनगंड न जोपासता आपण भाषिक कौशल्य आत्मसात करून भाषिक क्षमतांच्या माध्यमातून आपलं व्यक्तिमत्व विकास करावं लागेल. आणि या 4 भाषिक कौशल्यावर कारण अतिशय गांभीर्य भाषा आणि भाषेचं अत्यंत व्यक्तिमत्व, गरज आहे. कारण श्रवणाचा भाषा आणि आपलं व्यक्तिमत्व सराव आणि याचा क्षमता एक सहसंबंध जेवढी आहे. चांगली तेवढं आपण चांगलं बोलू शकतो. आपल्या व्यक्तिमत्वाचा यशस्वी आणि विकास करायचा सुंदर असेल समृद्धपणे आपली अभिव्यक्ती होऊ आपणास शकते उत्तम आणि भाषिक चांगलं ज्ञान असणे ऐकणं हे अत्यंत श्रवणाचं आवश्यक. चांगलं. उत्तम भाषिक ज्ञान असल्याशिवाय आपण व्यक्तच होऊ शकत नाही किंवा उत्तम भाषिक ज्ञान असल्याशिवाय आपल्याला व्यक्त होता येत नाही. कारण आपल्या व्यक्त होण्याच्या काय होतं? वरच हे आपल्या व्यक्तिमत्वाची आपल्या उंची, व्यक्तिमत्वाची आपल्या छाप पडत व्यक्तिमत्वाची असते. सकसता आणि आपल्या लक्षात घ्या की व्यक्तिमत्वाची एखाद्या भिन्नता ठिकाणी अवलंबून असते. असा आवाज येतोय माझा. आपल्या उच्चारणातून संस्कार हो, येतोय, एखाद्या येतोय. ठिकाणी आणि आपल्या एखाद्या लेखनातून ठिकाणी काय व्यासंग होतं, आणि विद्वत्ता विद्यार्थी मित्रांनो प्रकट असते. माहित आहे की एखाद्या ठिकाणी एक भाषण सुरू आहे. लोकांच्या मनात तर आपलं भाषण स्थान सुरू जर असताना निर्माण तो होत असेल, वक्ता तर ती कुठले भाषेमुळे. विचार देतो आहे कारण हे समाज ऐकत पुरुष असताना समजा आपल्याकडे बाजूला आनंद एखादा राडा डोळ्यांनी झाला, पाहत राडा असतो. म्हणजे एखादा भांडण झाला किंवा गलिच्छ आपली- भाषेमध्ये त्यासाठी आपली वाणी तिथे शिव्या सुरू आणि आपली आहेत, लेखणी तर शुद्ध आमचे असते. कान स्वाभाविक तिकडे जातात. आम्ही तुम्ही भांडण किंवा तो अभिनेत्यापासून राडा ऐकायला आम्ही सहजपणे नेत्यापर्यंत जातो. परंतु एखादा किंवा वक्ता सामान्य बोलत आहे, गृहस्थापासून एखादा विचार विक्रेत्यापर्यंत मांडतोय, त्याकडे कोणीही आम्ही व्हा. कधी लक्ष देत नाही. म्हणजे पण चांगल्या श्रवणाची क्षमता आम्ही विकसित केलेली परिणामकारक नाही. बोलण्यावर कसं आहे की जेव्हा आणि जेवढं चांगलं तुम्ही परिणाम चांगलं तुझं श्रवण नाही, घ्याल, बोलायला आपलं यश छात्र होते. अवलंबून असते. जेवढं तुम्ही चांगलं त्यामुळे ऐकाल, आपणास भाषेची ओढ जेव्हा असली पाहिजे. जेवढं तुम्ही चांगलं ऐकणार तेव्हा तुमचं काय होईल, भाषिक क्षमता भाषा विकसित होईल. बोलण्याची आपल्या तयारी जीवनाशी ही आपल्या ऐकण्यापासून होते आणि आणि व्यक्तिमत्वाशी म्हणून भाषिक संबंधित कौशल्य मध्ये गोष्ट श्रवणाचं आहे. अत्यंत महत्वाचं आहे. कारण शब्दांचे उच्चार कसे आहेत, प्रभावी शब्दांचे अभिव्यक्ती आरोह कसे आहेत,
ही आपल्या दीर्घाची समृद्ध लय कशी व्यक्तिमत्वाची आहे, निशाणी आहे. उच्चारणातील आघात कसे आणि आहेत, म्हणून या सर्वांचा आपलं परिणाम व्यक्तिमत्व आपल्या समृद्ध बोलण्यावर करायचं होतो. असेल बोलण्याची पद्धती तर आणि आपल्या बोलण्याची विचार जो आहे ते व्यक्तिमत्वामध्ये विचार श्रवणातून सिद्ध होत भाषिक असतं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, क्षमतांचा विकास झाला वर्गामध्ये पाहिजे. जे काही भाषेचे शिक्षक आपल्याला अंतर्गत अध्यापन करत असतात, व्यक्तिमत्व तर अध्यापन मध्ये करत भाषिक असताना क्षमतांचा विकास स्वाभाविकच आपण तर आपलं त्या व्यक्तिमत्व गोष्टीकडे लक्ष दिलं झळाळी पाहिजे आणि दिसेल. चांगल्या गोष्टी लक्षात घेतलं आणि पाहिजे. म्हणून आपलं कारण व्यक्तिमत्व भाषेचे विद्यार्थी आहात तुम्ही. सुंदर भाषेचे करण्यासाठी विद्यार्थी हे भाषिक जी विविध कौशल्य विषयांपेक्षा आहेत, वेगळे असतात. ती कारण भाषिक भाषेच्या कौशल्य माध्यमातून आत्मसात आपण करून समाज, इतिहास, भाषिक संस्कृती, क्षमतांचा विकास नागरिकशास्त्र करून शिकत असतो. आपलं व्यक्तिमत्व आणि या गोष्टीचं सिद्ध आम्हाला भान करण्याची असलं पाहिजे. अत्यंत गरज आहे. जेव्हा जेव्हा अमेरिकेतले एक आपलं विद्यार्थी व्यक्तिमत्व येतो आणि सिद्ध मी होईल, त्याला प्रश्न म्हणजे विचारतो आपलं की व्यक्तिमत्व आमच्याकडच्या शिक्षण एक चांगलं पद्धतीमध्ये आणि भाषिक तुमच्याकडच्या संपन्नतेतून शिक्षण निर्माण पद्धतीमध्ये होईल, काय फरक आहे, तर त्या आपल्याला अमेरिकेच्या एक्सपर्ट्स त्या मध्ये काम भाषेच्या करत असताना माध्यमातून आम्हाला लक्षात आलं तर ते उपलब्ध काय असणाऱ्या म्हणतात विविध की सर व्यावसायिक संधी आम्ही सहज पहिल्यांदा उपलब्ध नागरिकशास्त्र होतील. शिकतो आणि भाषीय नंतर ज्ञानच आपल्याला बाकीचे नसेल विषय आम्ही किंवा शिकतो. आपण जे काही ज्ञान तर संपादन केलेलं आहे ते याचा आपल्याला अर्थ असा आहे व्यक्तच की करता येत आमच्याकडे नसेल, जेव्हा एखादा तर युपीएससी आपल्याला होतो, कुठल्याही संधी आमच्याकडे जेव्हा मिळू एमपीएससी शकणार होतो किंवा एखादा सनदी आणि अधिकारी म्हणून होतो, तर विविध सनदी अधिकारी झाल्यावर व्यावसायिक आम्ही त्याला संधी, जी नागरिकशास्त्राचे धडे भाषा देतो. आपल्याला पण उपलब्ध सुरुवातीला करून आम्ही देते. देत नाही. त्या स्वाभाविकच भाषेच्या या समाज व्यवस्थेमध्ये अंतर्गत असणारा असणाऱ्या जो विविध मूल्यविचार व्यावसायिक आहे, संधी जो जीवन विचार आहे प्राप्त किंवा करण्यासाठी जीवन आपणास व्यवहारामध्ये भाषिक जगण्याची कौशल्य ज्या ज्या काही आत्मसात गोष्टी करून आवश्यक असतात, आपलं त्या व्यक्तिमत्व गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष संपन्न करतो. भाषेच्या माध्यमातून किंवा साहित्याच्या माध्यमातून आम्ही जीवन शिकत असतो विद्यार्थी मित्रांनो. आणि जीवनाकडे पाहण्याची एक जी विवक्षित अशी दृष्टी आहे, ती विवक्षित दृष्टी भाषा आणि साहित्य देत असते. आणि म्हणून भाषा आणि साहित्याचे विद्यार्थी म्हणून तुम्ही भाषेचे आणि साहित्याचे जर म्हणजे काय केले, वर्ग नियमितपणे केले आणि चांगलं श्रवण केलं, तर तुम्हाला काय होईल, चांगलं ऐकण्याची चांगलं वाचन करण्याची सवय लागेल. जर आम्ही एखादा भारत आंधळे युपीएससी होतो आणि चांगल्या पोस्टिंगला जातो आणि भारत आंधळेचं जेव्हा आम्ही जीवन पाहतो की त्याच्याकडे दूध घ्यायला देखील पैसे नसतात आणि म्हणून आई त्याला देशी दारू जी असते, मोवाची दारू असते, त्याच्या तोंडामध्ये घुटभर ते टाकते की त्यांनी रडू नये म्हणून आणि बेशुद्ध अवस्थेत तो 2-3 तास राहतो. त्याचं जेव्हा आम्ही जीवनाची व्यथा ऐकतो, परंतु अशा जीवनावर मात करून देखील तो आयस होतो, एखादा भारत आंधळेसारखा माणूस, तेव्हा मात्र आम्हाला या जीवनाचा एक विलक्षण असा प्रत्यय येतो. आणि म्हणून आमच्या या वैविध्यपूर्ण अशा जीवनाचं प्रत्यय देण्याचं काम हे साहित्य करतं, हे भाषा करतं. आणि म्हणून साहित्य आणि भाषेच्या माध्यमातून आपलं व्यक्तिमत्व संपन्न करण्याचं, सिद्ध करण्याचं आणि विचार विकसित करण्याचं एक सुवर्ण संधी आम्हाला असते. आणि म्हणून स्वाभाविकच आपलं व्यक्तिमत्व तिथून काय होत असतं, सिद्ध होत असतो. आणि भाषण आणि लेखनाची पूर्वतयारी ज्या पद्धतीने श्रवणापासून होते, त्या पद्धतीने वाचनापासून होतो. आणि म्हणून वाचनामुळे काय होते की आपली विचारक्षमता वाढते, कल्पनाशक्ती विकसित होते, संस्कृती आणि परंपरांची चांगली ओळख होते, बुद्धीचा कलात्मक विकास होतो. असे कितीतरी आम्हाला गोष्टी या वाचनामुळे म्हणजे सांगता येतं. आणि मग चांगलं श्रवण केलं, चांगलं वाचन केलं, तर स्वाभाविकच चांगलं लेखन करण्याची काय होते, सवय लागते आणि चांगलं लेखन देखील आम्ही करू शकतो. आणि चांगलं जर वाचन केलं तर आमची आकलन क्षमता विकसित होते आणि मग आम्ही चांगलं भाषण करू शकतो. आता हे जे भाषिक 4 कौशल्य मी तुम्हाला सांगितले, हे 4 भाषिक कौशल्य मुळे आमचं जेव्हा व्यक्तिमत्व संपन्न होईल, तेव्हा आम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये स्वाभाविकच यशस्वी होऊ. जाणीवपूर्वक काटकसर करावं लागणार नाही आम्हाला. जाणीवपूर्वक कुठलीही परिस्थिती आम्हाला हे करावं लागणार नाही की आता कसं होईल म्हणून. जेव्हा माझ्याकडे मी या भाषिक क्षमतांचा काय केलं, भाषिक कौशल्यांचा ना आत्मसात केलं आणि माझ्यामधली भाषिक क्षमता, माझ्यामधली भाषिक संपन्नता, माझ्यामधलं भाषिक व्यक्तित्व सिद्ध झालं, तेव्हा मला असं वाटतं तुमच्या मनामध्ये स्वाभाविकच तो आत्मविश्वास निर्माण होईल की स्वाभाविकच मी जे काही ज्ञान संपादित करणार आहे किंवा मला जे जे काही आकलन होणार आहे, ते आकलन झालेलं मी व्यक्त करू शकेल. मला सांगता येईल, मला मांडता येईल. कसं आहे, ज्ञानी असून चालणार नाही. तुमच्याकडे असलेलं ज्ञान तुम्ही कसं व्यक्त करता, तुम्ही कसं मांडता, याला अत्यंत महत्वाचं आहे. स्पर्धा खूप मोठी आहे. स्पर्धेमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर तुम्ही जे काही संपादन केलेलं ज्ञान आहे, ते संपादन केलेलं ज्ञान तुम्ही कसं मांडता, याला अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग तुम्हाला स्वाभाविकच विविध संधी भेटल्याशिवाय राहणार नाही आणि कोणीही नाकारू शकणार नाही. आता मी महत्वाच्या मुद्द्यावर येतो. बांगर सरांनी स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये तयारी करत असताना काही भूमिका मांडली आणि
कसे प्रश्न असतात वगैरे सांगितलं. तोच व्याकरण असतो. कुठल्याही एका व्याकरणाची जरी पुस्तक वाचले तुम्हाला साधारणतः तेच प्रश्न असतात, वेगळे कोणतेच प्रश्न नसतात. फक्त समजून वाचन करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ते स्पर्धा परीक्षेमध्ये भाषेचं अत्यंत महत्वाचं आहे. कारण आताच नाशिकचा एक विद्यार्थी माझ्या अंडर PhD करतो आहे, 2दा UPSCच्या मेन्स एक्झाम पास केलेला आहे, इंटरव्ह्यू गेलेला आहे. त्याला IRS 6 पोस्ट भेटत होता, परंतु त्याला त्याची इच्छा आहे की मला IASच घ्यायचा आहे आणि तो विद्यार्थी मराठी हा विषय घेऊनच IAS पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. हे लक्षात घ्या, सोपी गोष्ट आहे आणि म्हणून भाषेची न्यूनगंडता माणसांनी बाळगली गेली नाही पाहिजे, हे इथे विद्यार्थ्यांना मी सांगेन. कारण आपल्याकडे फार मोठमोठे आदर्श आहेत, फार मोठे उदाहरण आहेत. जेव्हा IPS विश्वास नागरे पाटलांना UPSCच्या इंटरव्ह्यू मध्ये विचारलं जातं की गिव्ह युअर इंट्रोडक्शन आणि विश्वास नागरे पाटील इंट्रोडक्शन देताना म्हणतात की माय सेल्फ विश्वास नागरे पाटील, आय एम सो अँड सो हेअर, आणि पूर्ण परिचय इंग्रजीमध्ये देतो. आणि नंतर एक प्रश्न विश्वास नागरे पाटील म्हणतात, सर इफ यू विल टेक माय इंटरव्ह्यू इन मराठी लँग्वेज सो आय विल बी कम्फर्टेबल. ते म्हणतात की तुमची इंग्रजी फार उत्तम आहे, मग तुम्ही मराठीमध्ये का बरं इंटरव्ह्यू देऊ इच्छिता. ते म्हणतात, सर मराठी लँग्वेज इज माय मदर लँग्वेज अँड आय विल बी कम्फर्टेबल इन मराठी लँग्वेज. तर स्वाभाविकच अगदी तात्काळ त्यांच्यासाठी द्विभाषकाची व्यवस्था केली जाते आणि ते मराठीमध्ये इंटरव्ह्यू देतात. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही मोठ्या पदावर जरी गेले तर आज काय असतात, द्विभाषक फार उपलब्ध असतात आणि तुम्हाला कुठल्याही म्हणजे भाषिक न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही आहे. फक्त एकच अत्यंत महत्वाची गरज आहे आणि ती निकड आहे, म्हणजे कुठली तरी एक भाषा आम्हाला चांगली आली पाहिजे, आम्हाला उत्तम प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे, म्हणजे सादरीकरण करता आलं पाहिजे. हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आता कुठल्या व्यावसायिक संधी आहेत, तर जर तुम्ही चांगली भाषा आत्मसात केली तर लक्षात घ्या, तुम्ही एखाद्या मोबाईलची समस्या मांडायची असेल किंवा काही कॉल सेंटर्सला तुम्ही काय करता, फोन करता, तिथे तुम्हाला भाषिक पर्याय उपलब्ध असतात. मराठीमध्ये 1 दाबा, हिंदीसाठी 2 दाबा, इंग्रजीसाठी 3 दाबा, असे पर्याय असतात. म्हणजे जर तुम्ही तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी जर चांगली असेल तर तुम्हाला आज कॉल सेंटर्स मध्ये एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि आज एक क्षेत्र आहे, हे क्षेत्र फार पुढे आलेलं आहे आणि ज्यांच्या मध्ये भाषिक क्षमता ज्या चांगल्या आहेत आणि जो चांगला व्यक्त होऊ शकतो, जो काय करतो, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात थिंक मार्केटिंग. म्हणजे ज्याला विचार विकता येतं, ज्याला विचार विकता येतं, त्याची आज गरज आहे. आम्हाला काय करायचं आहे, थिंक मार्केटिंग करायचं आहे. पण थिंक मार्केटिंग कधी होईल, जोपर्यंत आम्हाला भाषिक प्रभुत्व आमच्यामध्ये असणार नाही. आम्हाला व्यक्त करायचं आहे. एक लक्षात घ्या, एक साधा उदाहरण देतो. ऍडव्हर्टायझिंगचा जो सेक्टर आहे, तर ऍडव्हर्टायझिंगच्या सेक्टरमध्ये खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे उदाहरणार्थ निरमा, जर मी म्हटलं तुम्हाला, तर निरमा कधीच विसरू शकणार नाही. निरमाची जी जाहिरात आहे फक्त 2 मिनिटाची जाहिरात आहे, परंतु या 2 मिनिटाच्या जाहिरातीमध्ये निरमा हा शब्द कितीतरी वेळा वापरलेला आहे. निरमा वॉशिंग पावडर निरमा. आपण जेव्हा ऐकतो तर एकच शब्दाचा प्रभाव म्हणजे काय आहे की जी गेयता आहे किंवा ती जी भाषिक कौशल्यातून निर्माण केलेली जी ऍडव्हर्टाईज आहे, याला महत्व आहे. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे, विचार विकायचा आहे. विचार विकणे म्हणजे काय आहे, थिंक मार्केटिंगचा जमाना आहे. आणि थिंक मार्केटिंग मध्ये जर आम्हाला पुढे यायचं असेल तर आम्हाला काय करावं लागेल की भाषिक क्षमतांच्या द्वारे आपलं व्यक्तिमत्व संपन्न करावं लागेल आणि तिथे एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे कॉल सेंटर, ऍडव्हर्टायझिंग. तिसरा एक महत्वाचा सेक्टर आहे. आम्हाला मराठी भाषेमध्ये जर आम्ही संपन्नता सिद्ध केली तर NGO मध्ये काउन्सिलरची पोस्ट असते. तर NGO जे असतात, मोठमोठ्या NGO आज ग्रामीण भागामध्ये विविध समाजसेवी संस्था आहेत, तर त्या समाजसेवी संस्थेमध्ये काउन्सिलर अत्यंत महत्वाचा आहे. कारण त्या समाजसेवी संस्था काय करतात, आपले विचार आणि आपले प्रोडक्शन लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आम्हाला काउन्सिलरची एक अत्यंत अपॉर्च्युनिटी आहे. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे पॉलिटिशियनचा PA. पॉलिटिशियनचे PA म्हणजे कोण, की जर तुम्ही चांगले विचार मांडू शकता, त्या परिस्थितीचं तुम्हाला भान आहे, तर चांगले जे राज्यकर्ते आहेत तर त्या परिसरामध्ये काय करतात, एक माणूस हेरतात की त्याला त्या परिसराची, समाजाची माहिती आहे, संस्कृतीची माहिती आहे. आणि समाज आणि संस्कृतीची माहिती असेल, तिथल्या ग्रामीण भागाची माहिती असेल, ते काय करतात की तो कसं मांडतो. आणि मग पॉलिटिशियन काय करतो, त्याचेच मुद्दे तो मांडण्याचा प्रयत्न करतो.
तर एका व्याख्यानासाठी 15 ते 20,000 रुपये सहज त्याला ते देतात. तर अशी एक चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर आणखी एक अपॉर्च्युनिटी जी आहे प्रोग्राम ऑफिसरची एक अपॉर्च्युनिटी आहे. प्रोग्राम ऑफिसर म्हणजे काय की दूरदर्शन आणि आकाशवाणी आणि जे काही न्यूज चॅनल्स आहेत तर त्या न्यूज चॅनल्स मध्ये प्रोग्राम ऑफिसरची एक पोस्ट असते. तर ही सर संपणार आहे. पुन्हा जॉईन करायचं आहे का सर? सर पुन्हा लिंक देऊ, पुन्हा जॉईन करू, पुन्हा लिंक Okay, देईन. हा तीच लिंक राहणार, तीच लिंक राहील. हॅलो. ओके 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 सर. सर. हा पुन्हा कंटिन्यू जॉईन. चिकाडे सर, राऊत सर, आपल्याला तीच लिंक देऊन पुन्हा जॉईन करायचं आहे सर. 5 मिनिट राहिले. हा ठीक आहे. सर्व पार्टिसिपेंट यांनी पुन्हा जॉईन व्हावं. 5 मिनिटानंतर लिंक संपणार आहे. ठीक आहे. हा सर, म्हणजे मला व्यावसायिक संधीविषयी अधिक बोलता येईल. ठीक आहे सर. तर लक्षात घ्या, तर ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे प्रोग्राम ऑफिसर म्हणून. तर प्रोग्राम ऑफिसर म्हणजे SSC जी बोर्ड आहे, तर SSC बोर्ड काय करतो, स्टाफ सिलेक्शन काउन्सिल त्याचे पोस्ट निघतात. आणि प्रोग्राम ऑफिसर नॉट ओनली आकाशवाणीमध्येच नाही, दूरदर्शनमध्येच नाही, तर आम्हाला साहित्य अकादमी असेल किंवा ज्या ज्या अकादमी आहेत, तर भाषा संचालनालय आहे, त्यामध्ये प्रोग्राम ऑफिसरची पोस्ट निघते. पण आम्हाला ते बरेचदा माहीत नसतं. साधारणतः आपलं एम्प्लॉयमेंट न्यूज जे आहे, तर एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये त्याचे ॲडव्हर्टाईज येत असतात. प्रत्येक वर्षी 1 आणि 2 अशा पोस्ट निघत असतात. आणि त्याला रिक्वायरमेंट, मिनिमम रिक्वायरमेंट आहे की लँग्वेज मध्ये तो असला पारंगत असला पाहिजे आणि भाषेमध्ये त्याचं पदवी त्यांनी संपादन केली पाहिजे आणि MA वगैरे भाषेमध्ये असेल तर उत्तमच असं हे आहे. त्याच्यानंतर आणखी एक अपॉर्च्युनिटी आहे, इंग्रजीमध्ये त्याला लँग्वेज ट्रान्सफॉर्मर असं म्हटलं जातं. तर लँग्वेज ट्रान्सफॉर्मरच्या पोस्ट निघतात, त्याला आपण मराठीमध्ये दुभाषक असं म्हणू. दुभाषकच्या बऱ्याच जागा निघतात. अलीकडे दुभाषकाची फार अत्यंत गरज आहे. दुभाषक म्हणजे काय असतं की आता जिकडे तिकडे काय करतं की ट्रॅव्हल अँड टुरिझम चं सेक्टर फार मोठ्या झपाट्यानं वाढलेलं आहे. म्हणजे साध्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जरी आलं तर साधं मी उदाहरण देईल की ते माडिया गोंडी भाषा बोलली जाते. तर काय करतात आमच्याकडचे आम्ही विद्यार्थ्यांना, मी तर असा प्रयोग करतो विद्यार्थ्यांसाठी की माडिया आणि गोंडी भाषा त्याला किती येतं, तर एखादी मराठी कविता असेल तर माडिया किंवा गोंडी भाषेमध्ये त्याला ट्रान्सलेट करायला लावतो. आणि जर त्याची लँग्वेज प्रोफिशियन्सी जर चांगली असेल तर इथे जेवढे पर्यटन स्थळ आहेत तर त्या पर्यटन स्थळांमध्ये हे विद्यार्थी काय करतात, द्विभाषक म्हणून काम करतात. म्हणजे एक जरी क्लायंट आला आणि त्याला 15 मिनिटं किंवा अर्धा तास जरी त्याला एंटरटेन केलं त्याला, तर स्वाभाविकच 1,000 किंवा 2,000 रुपये तो 1-2 तासामध्ये सहज कमावतो. तर एक चांगलं द्विभाषक म्हणून दुभाषक म्हणून एक चांगली संधी आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमची भाषा जर चांगली असेल तर आणखी हे मी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असणाऱ्या संधी सांगतोय. 5 मिनिटाच्या लिंकच्या नंतर मराठी भाषेशी आणखी कोणत्या विविध संधी आहेत ते देखील मी तुम्हाला सांगेल. आणखी एक दुसरी अपॉर्च्युनिटी आहे, ते म्हणजे हॉटेल्समध्ये मोठमोठे 5 स्टार, 3 स्टार, 2 स्टार जे हॉटेल्स आहेत, तर त्या हॉटेल्समध्ये रिसेप्शनिस्ट जे असतात, तर रिसेप्शनिस्टमध्ये आपली अशी कल्पना असते की सुंदर दिसलं पाहिजे किंवा चांगली सौंदर्यवान मुलगी स्थिती असते वगैरे, असं काहीच नाही. जो विद्यार्थी चांगलं काय करतो, नम्रपणे एंटरटेन करू शकतो, म्हणजे एंटरटेन म्हणजे की तो चांगला संवाद साधू शकतो, बोलू शकतो. तर जे रिसेप्शनिस्ट असतात, म्हणजे हे रिसेप्शनिस्ट लोकांची अपॉइंटमेंट आता कम्युनिकेशन स्किलच्या द्वारे होते. कम्युनिकेशन स्किलची टेस्ट घेतली जाते त्यांची आणि त्याला आपण अल्टा लेवल टेस्ट देखील म्हटलं जातं, कारण ती टेस्ट अत्यंत उपयोगी असते. तर त्या कम्युनिकेशन स्किलच्या द्वारे 5 स्टार हॉटेल किंवा 3 स्टार हॉटेल जे असतात तिथे रिसेप्शनिस्ट म्हणून, म्हणजे एक चांगला कम्युनिकेटर म्हणून काय करतात, त्याला पोस्टिंग मिळते आणि त्याची जी मंथली जी सॅलरी आहे ते 25,000 to 30,000 रुपीज पर्यंत त्याची सॅलरी ती जाते. तर ह्या अशा विभिन्न काय असतात, संधी असतात जे आपल्याला माहीत नसतात. तर अशा पद्धतीने आपण या विविध व्यावसायिक क्षेत्रातल्या संधी आपण पाहू शकतो. परंतु ह्या व्यावसायिक क्षेत्रातल्या संधीपर्यंत आपल्याला जर पोहोचायचं असेल तर आमची एक मूळ जी अत्यंत कडीची जी गरज आहे. हॅलो सर, बस फक्त 2 मिनिट राहिलेले आहे.
सर्व हा सर. पार्टिसिपेंटला मी विनंती करतो की पुन्हा त्याच लिंकवर जॉईन व्हावे. आपलं तिसरं सत्र डॉक्टर विजय रेवतकर सरांचं पुन्हा उर्वरित जे राहिलेला भाग त्यावर छान विवेचन करणार आहे. सर्वांना मी विनंती करतो की परत त्याच लिंकवर जॉईन व्हावं. फक्त 1 मिनिटाचा कालावधी राहिलेला आहे. हो बोला सर. सर तोपर्यंत. बोला ना. मला इथे टायमिंग दिसतंय सर. त्यामुळे लक्षात आलं. बोला ना बोला. तर हे ज्या कॉर्पोरेट सेक्टरच्या ज्या संधी आहेत, कॉल सेंटर्स असेल, हॉटेल असेल, लँग्वेज ट्रान्सफॉर्मर असेल, किंवा NGOचं काउन्सिलर असेल किंवा पॉलिटिशियन मध्ये PA किंवा त्यांचं ड्रॉप्टर म्हणू आपण त्याला, जे लिहून देतात भाषण त्या परिसरामध्ये. म्हणजे आता कालच आपल्याकडे उदय सामंत साहेब इकडे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. तर ते काय करतात, इकडचे जे बंदी असतात त्यांना हेरतात. बंदे म्हणजे इकडचे व्यक्ती जे असतात, जे त्यांना माहित आहे की इथला लोकॅलिटी काय आहे, इथला समाज काय, इथला संस्कृती काय, तर ते मुद्दे आले पाहिजे म्हणून काय करतात की ड्रॉफ्टिंग मागवतात. मग इथल्या आमदाराच्या PA कडून मागवतात आणि मग ते मुद्दे घेऊन ते बोलतात. हे पॉलिटिशियन लोक करत असतात, मोठमोठे मंत्री लोक करत असतात. तर त्यांना देखील अत्यंत गरज असते. मग परिसरामध्ये राहतो, ज्या राहतो, तर त्या भूप्रदेशातल्या समाजाचा, संस्कृतीचं, निसर्गाचं, भूगोलाचं, इतिहासाचं जर ज्ञान असेल किंवा भान असेल, हे भान आम्हाला कोण देतं? आपण पुन्हा तिथपर्यंत पोहोचतो, भाषा. कारण जोपर्यंत आमच्यामध्ये भाषिक कौशल्यांचा विकास होणार नाही तोपर्यंत आम्ही हे काय करू शकणार नाही, आत्मसात करू शकणार नाही. आणि म्हणून ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. साधारणतः 1 मिनिटाचा वेळ राहिलेला आहे. तर मी पुढच्या सत्रामध्ये जेव्हा जॉईन होईल तेव्हा तुम्हाला रिसर्च आणि साधारणतः मराठीच्या क्षेत्रामध्ये कुठल्या संधी आहेत आणि आम्ही शिकत असताना अधिकाधिक पैसे कसे तर इथे आपण मला सर्वांनी ऐकून घेतलं आणि जर पुन्हा पुढच्या सत्रामध्ये मी अगदी पुन्हा सांगतोय तर लक्षात घेता येईल. हॅलो, बस अगदी संपलाच आहे आपला. बोला सर, बोला ना. आणि बोलता बोलता आणखी सांगतो की स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी मित्रांनो, जर मराठी भाषेतून जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे यायचं असेल तर NCERT आणि MSCERT अंतर्गत जे पुस्तकं आहेत त्याच पुस्तकांचा आपण अधिकाधिक अभ्यास करावा. कारण त्या पुस्तकातले जे रेफरन्सेस आहेत, म्हणजे संदर्भ आहेत, ते संदर्भ स्पर्धा परीक्षेमध्ये अधिकाधिक विचारले जातात. आणि म्हणून प्रामुख्याने MSCERT म्हणजे महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग आणि NCERT म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, या अंतर्गत जे मराठीचे पुस्तकं डिझाईन केले गेलेले आहेत तेच पुस्तकं आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय केलेलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. जर ते आपण वाचन केलं तर स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी हा विषय घेऊन तुम्हाला काय करता येतं, यश संपादन करता येतं. जे 25 स्टुडंट आहेत इथे, तर विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की ज्या मी व्यावसायिक संधी ज्या सांगितलेल्या आहेत, विद्यार्थ्यांनी मनात अगदी ठासून हे घेतलं पाहिजे की संधी खूप आहेत, आम्हाला कोणी संधी नाकारू शकणार नाही, परंतु आम्हाला त्या संधीपर्यंत पोहोचायचं आहे. कारण संधी आमच्यापर्यंत चालून येणार नाही, संधीपर्यंत आपल्याला स्वतःला पोहोचायचं आहे. आणि जर आम्हाला तिथपर्यंत जर पोहोचायचं असेल तर स्वाभाविकच आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व त्या पद्धतीचं बनवावं लागेल. आणि म्हणून जेवढ्या मी कॉर्पोरेट सेक्टरच्या ज्या मी संधी सांगितल्या, तर त्या संधी ज्या आहेत जवळपास ह्या तुमच्या सगळ्या कम्युनिकेशन स्किलच्या, म्हणजे संवाद कौशल्यच तुमचं तपासलं जातं. आणि संवाद कौशल्य तपासत असताना तुमच्यामध्ये तुम्ही मराठी बोलता काय की हिंदी बोलता काय किंवा इंग्रजी बोलता काय हे पाहिलं जात नाही, तुम्ही कुठली भाषा कशी बोलता याला अत्यंत महत्वाचं आहे. बरेचदा काय होतं की आम्ही बोलत असताना आमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. बरेचदा आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो, ज्या भूप्रदेशात राहतो, जसा उदाहरणार्थ तुमचा जो भाग आहे तो वऱ्हाडाचा भाग आहे, तर या भागामध्ये तुम्ही बोलत असताना तुमची बोलीभाषा बोलली पाहिजे. स्वाभाविकच बोलीभाषेतूनही आपल्या विचार कक्षांना वाव असतो,
परंतु बोलत असताना कुठल्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला कुठली भाषा उपयोगाची आहे आणि कसं बोलावं लागेल. म्हणजे एखादा बोलीभाषेमध्ये बोलतो म्हणून तो अशुद्ध आहे किंवा तुम्हाला बरोबर बोलता येत नाही असं मी म्हणणार नाही. खरं तर ते आपलं भाषिक सौंदर्य आहे, ते बोलीतलं सौंदर्य आहे. आणि बोलीतलं सौंदर्य आपण घर, आपल्या परिसरात, आपल्या समाजात, आपल्या कुटुंबात बोललं पाहिजे. नाकारता येण्यासारखी गोष्टच नाही आहे. परंतु खऱ्या अर्थानं प्रमाण बोलण्याचं जे प्रमाण आहे, म्हणजे प्रमाण बोलणं, म्हणजे मी त्याला शुद्ध बोलणं असं म्हणणार नाही. प्रमाण बोलणं ज्या ज्या प्लॅटफॉर्मवर गरज आहे त्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला बोलावं लागेल. आता भाषेचं उपयोजन करत असताना काय करतात की विविध संधी आहेत. म्हणजे साधारणतः प्रसारमाध्यमे हा एक अत्यंत महत्त्वाची संधी आहे. काल परवाच आमचे एक यवतमाळचे संवाददाता जे मित्र आहेत ते आमच्या आरमोरीला आले होते आणि ते म्हणाले की मी इकडे भामरागडला चाललो आहे, तर 10 लोकांची टीम येणार होती. मी म्हणलं आमचे स्टुडंट्स आहेत, तर तुम्ही जरा कॅमेरे वगैरे घेऊन या, मुलं कसे बोलतात वगैरे, त्यांना जर काही अपॉर्च्युनिटी. त्यांनी असं म्हटलं की खूप अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे कोरोना काळामध्ये बरेचदा काय होतात की स्पीकर किंवा संवाददाता जे असतात ते गेलेले आहेत, कॅमेऱ्याच्या समोर बोलणारे फार कमी आहेत. तर प्रसारमाध्यमे विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा बरेचदा आकर्षण असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला देखील फारसं आकर्षण आहे. बरेचदा काय असतं की एखाद्या कार्यक्रमामध्ये आपला फोटो काढलं जातं, तर आपण फोटो काढण्यासाठी तत्पर राहतो किंवा एखादा कॅमेरा असेल तर त्या कॅमेऱ्यामध्ये दिसण्यासाठी आपण तत्पर असतो. परंतु कॅमेरा जर जेव्हा आपल्यापर्यंत प्रत्यक्षात आला आणि आपल्याला जेव्हा बोलायची गरज पडते तेव्हा मात्र आपण बोलू शकत नाही. याचं कारण काय की भाषिक न्यूनगंडता आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, भाषिक न्यूनगंडता जी आहे, एखाद्याला बोलण्याचा सराव नसेल तर तो का बोलत नाही आहे या गोष्टीकडे आपणास प्रामुख्याने लक्ष द्यावं लागेल. आणि म्हणून प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला पुढे यायचं असेल तर विशेषतः प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या दोन्ही क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाची संधी आहे. आणि साधा आपण प्रसारमाध्यमाचा जरी क्षेत्र जर आपण पाहिलं तर या प्रसारमाध्यमाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला बातमीदार घेता येतं, होता येतं. जाहिरातीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला जाता येतं. एक संपादक, सहसंपादक म्हणून काम करता येतं किंवा बरेचदा आपल्याला एखादं सदर देखील चालवता येतं. म्हणजे आपण हे शिकता शिकता देखील आपल्याला करता येतं एक छंद म्हणून. आणि जर आम्हाला चांगली आवड झाली, गोडी निर्माण झाली तर पुढे आपल्याला एक मास सारखी डिग्री घेऊन किंवा जर्नलिझमचं कोर्स करून आम्हाला या संधी सहजपणे काय करता येतात, आत्मसात करता येतात. शिवाय हेही आपल्याला जर काही करायचं नसेल तर लक्षात घ्या की आमचं जे परिसर आहे किंवा साधारणतः आपल्याला मुंबई पुण्याची गोष्ट करायची नाही आहे. साधारणतः आम्ही गडचिरोली जिल्ह्याचा किंवा आजूबाजूचा जर परिसर पाहिलं तर या परिसरामध्ये देखील काय असतात की झाडीपट्टी रंगभूमी अतिशय सधन भूमी आहे. या भूमीमध्ये आमचे बरेचसे विद्यार्थी काय करतात की शिक्षण घेत असताना नाटकांमध्ये देखील काम करतात. एका नाटकामध्ये काम करण्याचे 500-1000 रुपये त्यांना 2-3 तासाचे सहज भेटत असतात. म्हणजे सहज विद्यार्थी कमवतात पैसे. तर लक्षात घ्या की जर तुम्हाला लिहिण्याची आवड निर्माण झाली तर लिहिता लिहिता जर तुम्ही एखादं नाटक लिहिले, एखादी स्क्रिप्ट लिहिली, तर इथल्या नाटक कंपनींना जर तुम्ही ते स्क्रिप्ट विकली तर तुमच्या एका स्क्रिप्टसाठी 20,000 ते 25,000 रुपये सहज तुम्हाला भेटतात. म्हणजे ही देखील एक चांगली संधी आहे. म्हणजे तुम्हाला एक चांगला स्क्रिप्ट रायटर देखील होता येतं. म्हणजे भाषेच्या माध्यमातून प्राप्त होणारी ही एक व्यावसायिक संधी आहे. आकाशवाणीमध्ये निवेदकाची पोस्ट असते, मी मगाशी उल्लेख केलेला आहे, तर तिथे आपल्याला जाता येतं. प्रकाशन विश्व हा एक अत्यंत उत्तम संधी आहे. बरेचदा काय होतं की शिकून काय मिळतं अशी बऱ्याच मुलांची धारणा असते. परंतु एक लक्षात घ्या की MA वगैरे झालं आणि भाषेमध्ये जर आम्हाला नेटसेट करूनही जरी नोकरी मिळाली नाही तर एखादं पब्लिकेशन हब देखील तुम्हाला काढता येतं. आणि कसं आहे की आज पब्लिकेशन हब चांगले फार कमी आहेत आणि तुम्हाला प्रकाशन विश्व एका प्राध्यापकाची जी सॅलरी असते ती सॅलरी देखील तुम्ही प्रकाशन विश्वाच्या माध्यमातून काढू शकता. जर एखाद्याला स्वतःची आर्थिक क्षमता नसेल आणि प्रकाशन विश्वामध्ये जर म्हणजे संधी आत्मसात करता येत नसेल तर तुम्हाला मुद्रित शोधक देखील म्हणून देखील पुढे येता येतं. आज नागपुरामध्ये चांगले मुद्रित शोधक भेटत नाही आणि बरेचदा वाणवा असते, जी काही कुठे असतात तर फार चुका असते. परंतु मुद्रित शोधक होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की चांगला अभ्यास करावा लागेल. आणि सहाय्यभूत बरीचशी पुस्तकं आहेत. अरुण फडकेंचं एक चांगलं 3 महिने चांगला अभ्यास केला, शुद्धलेखन प्रदीपचं किंवा
मराठी लेखन कोशचं किंवा त्यांचं एक छोटं पुस्तक असतं, शुद्ध लेखन ठेवा तुमच्या खिशात नावाच्या ज्या पुस्तकं आहेत, या पुस्तकात जरी तुम्ही चांगल्या आत्मसात केल्या तर तुम्हाला एक चांगलं मुद्रित शोधक होता येईल. आणि आज 10 रुपये किंवा 15 रुपये पेज एक पानाचं मुद्रित शोधनाचं रेट आहे 10 ते 15 रुपये. तुम्ही सहज कमावू शकता. म्हणजे एक चांगली संधी आहे. शिकता शिकता तुम्ही एखादी तयारी करत असताना दररोज 10 पानं वाचण्याचा जर टार्गेट ठेवले आणि 10 रुपये पेज प्रमाणे जर घेतले तरी 100 रुपये तुमची रोजी होते. आणि 10 पानं साधारणतः प्रूफ रिडिंगच्या दृष्टिकोनातून जर आपण वाचलं तर 2 तासामध्ये वाचून होतात. म्हणजे 2 तासामध्ये तुम्हाला 100 रुपये कमवण्याची एक चांगली संधी आहे. परंतु मुद्रित शोधक काही सहज होत नाही. त्याला एक चांगली साधना करावी लागते, चांगला अभ्यास करावा लागतो. आणि त्या संदर्भात बरेचसे सर्टिफिकेट कोर्स देखील काही ठिकाणी चालवले जातात. प्रूफ रिडिंगचे सर्टिफिकेट कोर्स म्हणजे भक्ते सर आहेत, चिकाटे सर आहेत, जागरूक आहेत, ते देखील 15 दिवसाचा सर्टिफिकेट कोर्स महाविद्यालय स्तरावर जर घेतला आणि चांगल्या तज्ज्ञांना जर नेमणूक केली आणि तज्ज्ञांनी चांगलं 15 दिवस चांगली ट्रेनिंग दिली आणि 2 महिन्याच्या कालावधीच्या नंतर परीक्षा घेतली तर मुलं एक चांगले मुद्रित शोधनाच्या क्षेत्रामध्ये पुढे येऊ शकतात आणि ती गरज असते. परंतु तुम्ही चुका करताय हे लोकांना आम्हाला सांगावं लागेल. म्हणजे कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये उपहारगृह लिहिलं असेल किंवा मोठमोठ्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदांमध्ये उपहारगृहाची पाटी लिहिली असते तर आम्ही जाणीवपूर्वक तिथे सांगावं लागेल की हे तुम्ही चुकीचं लिहिलेलं आहे. हा उपहार असा शब्द पाहिजे आणि अशाच तुम्ही लिहिलं पाहिजे. मग काय चुकतं, बरेचदा परिपत्रक निघतात, शासनाचे निवेदन निघतात, त्यामध्ये चुका असतात. त्या जाणीवपूर्वक आपण चुका त्यामध्ये निदर्शनास आणून दिलं पाहिजे आणि मग ते जागरूक होतात आणि मग आम्हाला एक चांगली संधी मिळते. आम्ही बरेचदा इथल्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आम्ही बरेचदा जातो आणि ते आमच्याशी कन्सल्ट करतात. आम्ही कन्सल्टन्सीचे पैसे घेतो. पंचायत समिती किंवा इथले तिथे काय कोणाला बॅनर्स छापायचे असतात वगैरे तर आमच्या मराठी डिपार्टमेंटकडे ते येतात की सर आम्हाला हे छापायचं आहे. कारण आम्ही तसं वातावरण तयार केलेलं आहे. चुकीचं करायचं नाही. मराठी चांगलीच पाहिजे, प्रमाण आले पाहिजे. तर बॅनर्स वगैरे आम्हाला आमच्याकडे चेक करायला येतात आणि आम्ही विद्यार्थ्यांना चांगलं तत्पर करून ते करेक्शन करायला देतो. तर तो त्या एका पानाचे 20-25 रुपये वगैरे घेऊन मोकळा होतो. म्हणजे सहज विद्यार्थ्यांना एक शिकता शिकता कमवण्याची एक चांगली संधी देखील आहे. दुसरी संधी म्हणजे ट्रान्सलेटरची, अनुवादक. बरेचदा आमची मराठीच चांगली नाही तर इंग्रजी कुठे चांगली होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमची मराठी जर चांगली आली तर स्वाभाविकच तुम्ही इतरही भाषा सहज शिकू शकता. कारण आज गुगल ट्रान्सलेटर अवेलेबल आहे. जर तुम्ही मराठी चांगली शिकले आणि जर तुम्हाला हिंदी ट्रान्सलेशन किंवा इंग्लिश ट्रान्सलेशन करण्यासाठी जर काही आलं तर तुम्ही गुगल ट्रान्सलेशनच्या माध्यमातून ते ट्रान्सलेशन करू शकता आणि मग थोडंसं त्यामध्ये दुरुस्त्या करता येतात. कारण गुगल ट्रान्सलेशन हा काही परिपूर्ण नसतो आणि म्हणून तुम्हाला ते देखील करता येतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रवण, वाचन, लेखन, भाषण हे चांगलेच जर कौशल्य तुम्हाला विकसित झाले, भाषिक कौशल्य आणि व्यक्तिमत्व संपन्नता जर झाली तर तुम्ही एक चांगलं एंकर म्हणून देखील पुढे येऊ शकता, एक चांगला वक्ता म्हणून पुढे येऊ शकता. गावामध्ये बरेचसे कार्यक्रम केले जातात, चांगले वक्ता भेटत नाही. जर तुम्ही 1-2 कार्यक्रम चांगले केले आणि चांगले वक्ता म्हणून जर पुढे आले, चांगले सूत्रसंचालक म्हणून पुढे आले तर तुम्ही एका कार्यक्रमाचे 500-1000 रुपये वगैरे घेऊ शकता. कारण तुमच्यावर आहे, तुम्ही कसे करता, तुम्ही कसे प्रेझेंट करता, तुम्ही कसे व्यक्त होता याला अत्यंत महत्व आहे. आणि अलीकडे काय आहे, पैशाला किंमत राहिलेली नाही. अलीकडे काय आहे की कोण कसं काय देतो, चांगला देतो, कोण चांगलं करतो, क्वालिटीला अत्यंत महत्वाचं आहे, क्वांटिटीला महत्व आलेलं नाही आहे. सो म्हणून तुम्ही जर क्वालिटी इम्प्रूव्ह केली आणि चांगलं उद्या एंकर म्हणून पुढे आले, सूत्रसंचालक म्हणून पुढे आले तर एक चांगली संधी आहे. आणि काही चांगले जे वक्ते असतात नावाजलेले, चांगले 50-50 हजार रुपये एक तासाच्या भाषणाचे घेतात. आम्हाला तेवढे घ्यायचं नाही आहे. पण आम्ही जर शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले असे काही चांगले विचारवंत स्वतःमध्ये आत्मसात केले आणि त्यावर जर आम्ही चांगलं बोलू लागलो तर गावागावामध्ये अलीकडे काय होतं की शिवाजी जयंती साजरी होते, गावागावामध्ये आंबेडकर जयंती साजरी केली जातात. तर एक ना अनेक जयंत्या लोक साजरे करतात, जागरूकता निर्माण झाली. आणि जर तुम्ही 1-2 चांगल्या भाषणामध्ये चमकले, चांगले वक्ते झाले तर तुम्ही 500-1000 रुपये मानधनानं एक चांगलं वक्ता म्हणून गावागावामध्ये तुम्ही काय करता त्या विषयावर छान भाषण करू शकता. आणि काल परवाचीच गोष्ट आहे, आमची एक विद्यार्थिनी काय केली की आम्ही म्हटलं की रोड सेफ्टीमध्ये पथनाट्य तुम्हाला सादर करायचं आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आलेले होते, आम्ही त्यांना गाईड केलं आणि त्यांनी चांगलं पथनाट्य सादर केलं. म्हणजे लँग्वेज प्रोफिशियन्सी चांगली होती. तर स्वाभाविक त्यांनी 15 मिनिटांमध्ये जे पथनाट्य सादर केलं
तर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी त्यांच्यावर खुश होऊन आनंदी होऊन त्यांना ताबडतोब 15 मिनिटासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस त्यांना ताबडतोब रस्त्यावर दिलं. हे लक्षात घ्या. हे विद्यार्थ्यांचं काय मानधन आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला करता येतात हे लक्षात घ्या. आणि म्हणून ही देखील एक चांगली संधी आहे वक्ता सूत्रसंचालक म्हणून. त्याच्यानंतर आणखी एक चांगली संधी आहे ते म्हणजे रायटर म्हणून. काय करतात की एक बरेचदा लेखनिकची गरज असते. आता पहा लक्षात घ्या, आमदार खासदार लोक असतात किंवा जे कोणी कोणी चांगले वयोवृद्ध वक्ते असतात ते काही लिहत नाही, म्हणजे बोलतात फक्त. त्यांना काय असतात लेखनिकची गरज असते. तर लेखनिक म्हणून देखील तुम्हाला काय करता येतं, काम करता येतं. ही देखील एक चांगली व्यावसायिक संधी आहे. तर अशा पद्धतीनं संधी आहेत. आता मी दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या संधीकडे वळतो आहे की जर एखाद्याला असं वाटतं की आम्हाला ह्या संधी नको आहे, तर आणखी कितीतरी संधी आहेत. तर दुसरी एक महत्त्वाची संधी आहे ती म्हणजे भाषा संशोधक म्हणून, लँग्वेज रिसर्चर असं म्हटलं जातं. तर भाषा संशोधक म्हणून अत्यंत महत्त्वाची संधी आहे. जर एखादा विद्यार्थी छान अभ्यास केला तर त्याला JRF घेता येतं. MA केल्याच्या नंतर नेटसेटच्या अनुषंगाने तो JRF घेऊ शकतो आणि JRF मध्ये साधारणतः जे फेलोशिप आहे तर 38,000 रुपये पर मंथ तुमच्या अकाउंटमध्ये जमा होते. हे विद्यार्थी मित्रांनो, ही देखील एक अत्यंत अपॉर्च्युनिटी आहे. पोस्ट डॉक्टर काय 38,000 रुपये पर मंथ फेलोशिप JRF मध्ये. म्हणजे चांगलं नेटसेट करा, JRF करा आणि 5 वर्ष तुम्हाला चांगले रिसर्च मध्ये तुम्हाला संधी आहे. म्हणजे 2 वर्ष 38,000 रुपये पर मंथ भेटेल आणि आफ्टर 2 इयर्स तुम्हाला 46,500 रुपये पर मंथ मिळेल. आणि हे 5 वर्ष तुम्ही संशोधनाच्या क्षेत्रामध्ये काम करू शकता. आणि एखाद्यानं छान PhD केली, रिसर्चर केलं आणि एवढे पैसे तुम्ही सहज केले, कमावले. याच्यामध्ये तुम्हाला कॉन्टिजेन्सी वार्षिक 50,000 रुपये वेगळी असते. आणि जर तुम्ही किरायाचं रूम करून राहत असाल तर HRA 60% वेगळं असते. म्हणजे टोटल तुमचा साधारणतः 50,000च्या जवळ जातं. म्हणजे वर्षाला तुम्ही साधारणतः 5.5 ते 6 लाख रुपये सहज कमवता एक चांगलं लँग्वेज रिसर्चर म्हणून. हा एक मी फक्त JRF सांगितलं. मग काय होतं की बरेचदा आम्ही PhD होतो, मग नोकऱ्या लागत नाही, पण पैसा 5.5-6 लाख तर तुम्ही एका वर्षातच कमावता. आणि लँग्वेजच्या क्षेत्रामध्ये तेवढा खर्च काही होत नाही, पण गव्हर्नमेंट देतो. गव्हर्नमेंटकडे खूप संधी आहे, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून जर तुम्ही एक चांगल्या क्षेत्रामध्ये जर पुढे आले तर सहज तुम्ही 5 लाख वर्षाचे या हिशोबानं 5 वर्षाचे तुम्ही किती पैसे कमवू शकता. एक चांगलं संधी. मग एखाद्याची PhD झाली तर हायर लेवलवर जर तुम्ही जाता तेव्हा तुम्ही पोस्ट डॉक देखील करू शकता. पोस्ट डॉकला जर मराठी भाषेसाठी साऊथ एशियन सोसायटी जी आहे ती साऊथ आफ्रिकेमध्ये देखील ती इस्टॅब्लिश्ड आहे. तर पाश्चात्य देशामध्ये जर आपल्याला करायचं असेल तर साऊथ एशियन सोसायटीच्या अंतर्गत आपल्याला पोस्ट डॉक करता येतं. त्यामध्ये जर्मनीमध्ये बोन या सिटीमध्ये करता येतं. आणि त्याची महिन्याची फेलोशिप किती आहे, 1,90,000 रुपये फेलोशिप आहे महिन्याची. विद्यार्थी मित्रांनो, रिसर्चच्या क्षेत्रामध्ये देखील तुम्हाला एक चांगली संधी आहे. 1,90,000 रुपये तुम्हाला महिन्याची फेलोशिप पोस्ट डॉक साठी करता येतं. IIT ला वगैरे जसं सायन्सवाल्यांसाठी संधी असते, साधारणतः 2.25 लाख रुपये त्याची मंथली फेलोशिप आहे पोस्ट डॉक साठी. म्हणजे आफ्टर PG अँड आफ्टर रिसर्चच्या नंतर पोस्ट डॉक ची एक मी अपॉर्च्युनिटी सांगतो आहे तुम्हाला. तर किंवा मग आपल्याला विदेशात जायचं नसेल, मराठी भाषेच्या अंतर्गत आम्हाला जर संशोधन करायचं असेल तर हैदराबादला इंडियन लँग्वेज इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ही एक इन्स्टिट्यूशन आहे. त्यामध्ये आम्हाला देखील पोस्ट डॉक करता येतं. आणि तिथे साधारणतः आपल्याला 40,000 रुपये पर मंथ फेलोशिप सहजपणे घेता येतं. आणि 5 वर्षाकरिता आपल्याला पर मंथ आपला रिसर्च तो करता येतं. एवढंही जर आपल्याला पुढे जायचं नसेल तर सोशिओ लिंग्विस्टिकची एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे समाज विज्ञान शाखा. अलीकडे काय होतं की विविध बोलीभाषा मरत आहेत. गणेश देवींनी चांगलं काम केलेलं आहे. तर त्या परिसरामध्ये म्हणजे तुम्ही एखादं वराडच्या प्रांतामध्ये राहता आणि वराडी भाषेमध्ये जर तुम्हाला संशोधन करायचं असेल आणि सोशिओ लिंग्विस्टिकच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही तो विषय घेतले तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स असेल तर हे काय करतं, किंवा इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च आहे, हे तुम्हाला सोशिओ लिंग्विस्टिक स्टडीसाठी साधारणतः 4 ते 5 लाखाचा प्रोजेक्ट काय करतं, सँक्शन करतं. तर त्या अनुषंगाने देखील तुम्हाला एक चांगलं लँग्वेज रिसर्चर म्हणून पुढे येता येतं.
म्हणजे अशा डिफरंट क्षेत्रामध्ये एक चांगला संशोधक, भाषा संशोधक म्हणून किंवा विविध क्षेत्रामध्ये एक चांगला वार्ताहर म्हणून, निवेदक म्हणून, अनुवादक म्हणून अशा कितीतरी क्षेत्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पुढे येता येतं. आता हे आम्हाला का माहित नाहीये. बरेचदा काय होतं की आम्ही BA करतो आणि BAच्या नंतरची कोणती डिग्री असेल तर आम्हाला B.Ed एवढंच माहित आहे, किंवा 12वीच्या नंतर कोणती डिग्री असेल तर D.Ed हे एवढंच माहित आहे. खरं तर या D.Ed आणि B.Ed करण्यापेक्षा ज्या लँग्वेज प्रोफिशियन्सी आपली चांगली होईल आणि जे लँग्वेज स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी आणि चांगलं कम्युनिकेशनसाठी, चांगल्या संवाद कौशल्यासाठी जे काही आम्हाला करायचं आहे ते जर तुम्ही आत्मसात केलं, चांगलं वाचन केलं, चांगलं श्रवण केलं आणि चांगलं वाचन आणि श्रवणाने जी काही तुमच्या क्षमतांमध्ये विकास होईल आणि चांगलं लेखन करू लागलंय आणि एक चांगलं भाषण करू लागले, तर या 4 गुणांमुळे तुम्ही काय करू शकता, डिफरंट जे क्षेत्र आहेत, जे विभिन्न क्षेत्र आहेत, असंख्य क्षेत्र आहेत. खरं तर मी आता साधारणतः तुमचा अधिक वेळ घेणार नाही. तर अशा विविध क्षेत्रामध्ये आम्हाला आमच्या या भाषिक व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून, मी जाणीवपूर्वक शब्द वापरतो आहे, भाषिक व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून, कारण मी आधीच एक शब्द वापरलेला आहे, तो म्हणजे अभिव्यक्ती. प्रभावी अभिव्यक्ती ही आपल्या समृद्ध व्यक्तिमत्वाची निशाणी आहे आणि या प्रभावी अभिव्यक्तीच्या माध्यमातूनच आपण आपलं जेव्हा व्यक्तिमत्व समृद्ध करू, तर आमचं व्यक्तिमत्व जेव्हा समृद्ध होईल तेव्हा आम्हाला या विविध ज्या क्षेत्रातल्या संधी आहेत त्या संधीपर्यंत आम्ही सहज पोहोचू. आम्हाला संधी चालून येतील हे मी इथे 100% खरं आहे एवढं मी नमूद करेन. आणि संधी डेफिनेटली अपॉर्च्युनिटी विल कम्स टू युअर सेल्फ, तुमच्यापर्यंत पोहोचतील. अपॉर्च्युनिटी साठी फक्त तुम्हाला काय करावं लागेल, पुन्हा एकदा मी म्हणेन की वी हॅव टू बिल्ड अवर लिटररी अँड लँग्वेज पर्सनॅलिटी. थँक्यू सर. इथे मी थांबतो. काही विद्यार्थ्यांचे जर काही प्रश्न असतील तर विचारू शकतील. धन्यवाद सर. खूप छान या ठिकाणी आपण बीज भाषण केलं, छान माहिती दिली. स्पर्धा परीक्षा आणि मराठी भाषेचे छान उत्तम असं महत्त्व आपण सांगितलं. अत्यंत छान सुंदर विद्यार्थ्याला रुचकर असं भाषण आपण केलं. त्यातल्या त्यात विविध व्यावसायिक संधी याबद्दल जे अनेक गोष्टी आहेत त्या क्रिटिकल आहे, ज्या अनेक आजपर्यंत आम्हाला सुद्धा माहित नव्हत्या त्या आपण या ठिकाणी सांगितल्या. फेलोशिप आहे त्या सुद्धा सांगितल्या. आणि ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत आपल्या कौशल्याद्वारे, लेखन कौशल्य असो की भाषिक कौशल्य असो, याद्वारे जे आपल्याला विविध व्यवसाय मिळू शकतो ते सुद्धा सुंदर पद्धतीनं आपण सांगितलं. छान आपण या ठिकाणी सूत्रबद्ध असं बीज भाषण केलं. धन्यवाद रेवतकर सर. यानंतर काही विद्यार्थ्यांना काही या 2 सत्रामध्ये जे रेवतकर सरांचं व्याख्यान झालं त्या अनुषंगाने काही प्रश्न असतील किंवा आपल्या जीवनासंदर्भात, स्पर्धा परीक्षा आणि तुमच्या जीवनासंदर्भात जे प्रश्न असतील तुम्ही सरांना विचारू शकता. विद्यार्थी विद्यार्थी तुमचा माईक अनम्यूट करा आणि बोला. प्रश्न विचारा विद्यार्थी. आहे का कोणी सर? विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन झालं असेल का? झालं. हा, तर बांगर सर, सॉरी रेवतकर सर, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. हा सर. जसं आता आपण प्राध्यापक लोक आहोत, कॉलेज लेवलला सगळे जे आहोत, कोणी विद्यापीठात आहेत, तर कॉम्पिटेटिव्ह परीक्षेकरिता हा जो मराठी विषय आहे त्या अनुषंगाने आपण काही असं प्रयत्न करू शकतो का की जे त्या विद्यापीठाच्या सिलेबसमध्ये तो काही भाग कव्हर होईल, जेणेकरून विद्यार्थ्यांची फर्स्ट इयर पासूनच त्याची त्याप्रमाणे ते लोक तयारी करू शकतील. काय होत आहे की बरेचसे लोक जेव्हा फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला येतात तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये ते बिनतं की आपण MPSC किंवा UPSCचा अभ्यास करायला हवा, आणि ते तेव्हापासून मग किंवा फायनल इयरला आल्यानंतर ते तयारीला लागतात. म्हणजे फर्स्ट इयर आणि सेकंडचे जे 2 वर्ष असतात ते त्यांचे वाया चालले जातात. तर आपण काही असं त्यावर थोडं मार्गदर्शन करावं. 2 मिनिट. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे सर. खरं तर हा कसा आहे, बोर्ड ऑफ स्टडीजचा मुद्दा आहे. पण मी एवढं तुम्हाला निश्चित सांगेन की आमच्या गोंडवाना विद्यापीठामध्ये
जे BA फायनलचा जो आहे तर BA फायनलला आम्ही कम्प्लीट व्यावहारिक मराठी ठेवलेलं आहे. म्हणजे विद्यार्थी धडे आणि कवितांचा अभ्यास करणार नाही कंपल्सरी मराठीमध्ये. त्यांना कसं आहे की जाहिरात कशी करायची, मुद्रित शोधन कसं करायचं, त्याच्यानंतर ट्रान्सलेशन कसं करायचं, आपलं समरी कशी लिहायची, जे कॉम्पिटिटिव्हच्या दृष्टिकोनातून 100 मार्क्स कव्हर करण्यासाठी जे महत्वाचे जे घटक आहेत, तर दोन्ही सत्रामध्ये व्यावहारिक मराठी आहे सर. धडे आणि कविता अजिबात नाही आहे. त्याला आम्ही नाव दिलेलं आहे स्किल म्हणून, स्किल डेव्हलपमेंटचा तो भाग आहे सर. तुमच्या नागपूर विद्यापीठामध्ये कदाचित तो प्रयत्न झालेला नाही, पण आम्ही हा जेव्हा मुद्दा मांडलेला होता तर या मुद्द्याच्या अनुषंगाने आहे सर ही तयारी सर. धन्यवाद सर. परत गोंडवाना विद्यापीठात आहे सर. हो सर. त्याला स्किल इन एन्हान्समेंट कोर्स असं म्हटलं जातं. आणि स्किलच्या तयारी करून घेते. त्यामध्ये ग्रामर हा भाग राहिलेला नाही आहे. साधारणतः UPSC किंवा MPSCच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर विद्यार्थ्यांना निबंध लेखन देखील करता येत नाही, म्हणजे कल्पना विस्तार देखील करता येत नाही एखाद्या मुद्द्यावर. तर हे देखील आम्ही सातत्याने ते विद्यार्थ्यांना शिकवतो सर. हो सर. धन्यवाद सर. प्राध्यापक नारनवरे सरांनी सुंदर आपल्याला प्रश्न केला आणि ते आमचे या ठिकाणचे तांत्रिक जे टेक्निकल आहे ते अत्यंत त्यांचं या संदर्भात ज्ञान आहे. धन्यवाद नारनवरे सर. थँक्यू सर. आणि रेवतकर सरनी तितकंच सुंदर उत्तर दिलं. आपण सुद्धा आम्ही प्रयत्न करणार नागपूर विद्यापीठामध्ये जे गोंडवाना विद्यापीठामध्ये स्किल डेव्हलपमेंट लागलेलं आहे, तर ह्या सर्व गोष्टीच्या तर जे तुम्ही आता सांगितलं की गद्य आणि पद्य हे बाजूला, परंतु जे आता UPSC MPSC करता स्किल पाहिजे आहे ते फर्स्ट इयर पासून, तर फर्स्ट इयर सेकंड इयरला गद्य आणि पद्य आहे आणि फायनल इयरला कम्प्लिटली तेच आहे. तर आम्ही नागपूर विद्यापीठामध्ये फर्स्ट इयर पासूनच तो प्रयत्न करू यापुढे, कारण की या गोष्टीचा अभाव आहे. पुढे आम्ही जेव्हा जाऊ तिथे वगैरे तर हा नक्कीच विचार करू सर, आणि विद्यार्थ्याचा हा मोठा एक चांगला अभ्यासाच्या दृष्टीने विचार करू. धन्यवाद सर. काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील तर रेवतकर सर. हा सर बोला. चिकाटे सर बोल. चिकाटे सर. बोल. रेवतकर सरांसाठी असा एक प्रश्न आहे. समजा आता आजचा विद्यार्थी जो आपण आहे तो वाचनापासून आता फार दूर जात आहे. कदाचित मोबाईल आणि इंटरनेटमुळे हे सगळं घडत असावं, आणि पण जर त्याला पुन्हा त्या वाचनाकडे वळवण्यासाठी किंवा त्याची वाचन क्षमता जी आहे ती वाढीस लागावी, तर ग्रंथालयाकडून काय उपक्रम आपल्याला अपेक्षित आहेत? काही त्याच्यावर चिंतन असेल तर थोडं सांगता का? छान सर. ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचन क्षमता विकसित होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता अलीकडे तुम्ही जे म्हणता की विद्यार्थी व्हॉट्सअप किंवा फेसबुक वगैरेवर राहतात, तर तो एक वाचनाचा भाग आहे. पण आमच्या ग्रंथालयाच्या द्वारे आम्ही कंपल्सरी केलेला आहे मोपॅक नावाचं ॲप आहे सर. मोपॅक म्हणजे तो जेव्हा विद्यार्थी येतो तर मोपॅकच्या द्वारे काय करतो की ग्रंथालयाच्या दारावर तो एंट्री करतो, तर जेवढे काही रिसोर्सेस आहेत तर रिसोर्सेसची माहिती त्याला त्या माध्यमातून ते दिसते. आणि मग स्वाभाविकच चांगली चांगली पुस्तकं आपल्या ग्रंथालयामध्ये कोणती आहेत, आम्ही तर डायरेक्ट एंट्री देत नाही विद्यार्थ्यांना ग्रंथाच्या आतमध्ये की तू स्वतः पुस्तक काढ बा आणि हे कर. तर त्या मोपेकच्या माध्यमातून काय केलं जातं की विद्यार्थ्यांना ग्रंथालयामध्ये कोणत्या पुस्तकं आहेत याची तर ओळख होते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चांगले चांगले जे नवीन नवीन जी पुस्तकं येतात, तर ग्रंथालयाच्या तुम्ही समोर एक बोर्ड, डिस्प्ले बोर्ड तुम्ही लावू शकता. आणि त्या डिस्प्ले बोर्डच्या माध्यमातून, जसं मी भारत आंधळींचा उदाहरण दिला, किंवा असे जे काही मोठमोठी व्यक्ती झालेली आहेत आणि जे रिसेंटली लिहित आहेत, आपले अनुभव लिहित आहेत, तर अशा पुस्तकांचे काही तुम्ही त्यांचे पुस्तकांची माहिती वजा जर तुम्ही ते त्यांचे कव्हर पेज वगैरे लावले तर विद्यार्थ्यांच्या त्या नजरेसमोर पडतं. आणि त्यावेळी विषयी जर 2-4 ओळी एखाद्या प्राध्यापकाने लिहून ठेवलं की हे अमुक अमुक विषयावरचं आहे, किंवा त्याचं साधारणतः मलपृष्ठावर वगैरे काही माहिती असते त्या संदर्भात, ते लिहून ठेवलं तर डिस्प्ले बोर्डच्या विद्यार्थ्यांना ते दिसलं तर त्यांच्यामध्ये आवड ते वाचू शकतात सर.
सर आणि ग्रंथ प्रदर्शनी हा एक चांगलाच उपाय आहे सर, प्रत्येक वर्षी केलीच पाहिजे, तिथपर्यंत पोहोचतच सर विद्यार्थी. या संदर्भात प्राध्यापक नारनवरे सर थोडं बोलते. सर विजय सर, मी तुम्हाला कंटिन्यू करतोय. सर. ग्रंथालयाच्या बाबतीत आणि चिकाटे सर, मी तुम्हाला पण सांगू इच्छितो की ग्रंथालयाच्या बाबतीत जर हा विचार करण्याचा झाला तर आपण एक ग्रंथालयाची वेबसाईट बनवू शकतो. त्यावरती इन्स्टिट्यूशनल रिपॉझिटरी किंवा डिजिटल रिपॉझिटरी आपण तयार करू शकतो. त्या अंतर्गत जेवढ्या काही ओपन सोर्सेस किंवा ओपन कोर्सवेअर जे असतात, जे आपल्याला फ्रीली अवेलेबल असतं, किंवा आपल्या महाविद्यालयातर्फे आपण काही डाटाबेसेस किंवा काही लिंकेज किंवा काही जर्नल्स आपण सबस्क्राईब करू शकतो आणि त्याच्या लिंकेज आहे त्या आपल्या ग्रंथालयाच्या वेबसाईटवरती आपण विद्यार्थ्यांकरता आणि प्राध्यापकांकरता ऍक्सेस करू शकतो. याप्रमाणे मी माझ्या महाविद्यालयाची वेबसाईट मी तयार करतोय. त्यावरती तुम्हाला फुल्ली डिजिटल आम्ही विद्यार्थ्यांना सगळं अवेलेबल करून देतोय, स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकापासून तर जे काही मॅगझिन्स वगैरे असतात, तसे उपक्रम आपण आपल्या ग्रंथालयामध्ये नेहमीच वापरू शकतो. बढिया सर, छान सर संवाद झाला या ठिकाणी. धन्यवाद चिकाटे सर, धन्यवाद नारनवरे सर, धन्यवाद रेवतकर सर. असंच आम्हाला तुमचं मार्गदर्शन लाभावं अशी अपेक्षा वारंवार तुमच्याकडून आम्ही बाळगू सर. ठीक आहे, वारंवार ही पहिले आपण संधी दिली सर. नाही ही पहिली आपण संधी दिली, आपण मला ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपला आभार मानतो. धन्यवाद सर, छान मार्गदर्शन. आम्ही ज्यांना ऐकत आलो, आमचे चिकाटे सर आहेत, राऊत सर आहेत, तुम्ही आहात, सगळे आहात. हा, तर धन्यवाद सर. पुन्हा तुम्हाला आमंत्रित करू आणि तुमचा आम्ही पूर्णपणे लाभ घेऊ सर, पूर्णपणे घेतला नाही. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद चिकाटे सर, नारनवरे सर, धन्यवाद. आणि समारोप, आता वेळ संपत आलेली आहे सर, संपत आलेली आहे. तर स्पर्धा परीक्षेत मराठी भाषेचे महत्व आणि विविध व्यावसायिक संधी या विषयावर दोन्हीही वक्ते, अर्थात बांगर सर सुद्धा सुंदर बोलले, पण त्यांना थोडासा वेळ कमी मिळाला. आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. सोबतच या ठिकाणी 2 सत्रामध्ये परिपूर्ण जितकं द्यायचा तितका प्रयत्न डॉक्टर विजय रेवतकर सरांनी केला. धन्यवाद सर, रेवतकर सर, महाविद्यालयातर्फे, दोन्ही महाविद्यालयातर्फे धन्यवाद सर. आणि यानंतर म्हणजे आभार सर, यानंतर आभार. पुन्हा 10 मिनिटाचा वेळ आहे आपल्याला किंवा 7 मिनिटाचा वेळ. मी हा 7 मिनिटाचा वेळ आमचे अत्यंत जवळचे सहकारी आणि त्यांचा आम्हाला जे वारंवार सहकार्य लाभतं असे आमचे डॉक्टर विजय राऊत सर, त्यांचा म्हणजे या कार्यक्रमाच्या संदर्भात पूर्णपणे सहयोग आहे आणि वारंवार आम्हाला ते मदत करतात. आजच्या कार्यक्रमाचं डॉक्टर विजय राऊत सर संपूर्ण मान्यवरांचं, संपूर्ण विद्यार्थ्यांचा आभार मानतील अशी मी विजय राऊत सरांना विनंती करतो आहे. राऊत सर. धन्यवाद सर. आजच्या या वेबिनार संदर्भात जो आमच्या नगर परिषद शिवाजी महाविद्यालय मोवाड आणि श्री पंढरीनाथ कला वाणिज्य महाविद्यालय नरखेड येथील मराठी विभागाने संयुक्त विद्यमाने, जसं आम्ही नेहमीच संयुक्त विद्यमाने असे उपक्रम राबवत असतो आणि आमचे एकदम तंत्रज्ञ म्हणू आपण त्याला, टेक्नोसोवी असे आमचे नारनवरे सर नेहमी सोबत असतात आमच्या. अशा सहकार्यातून आम्ही असा प्रवास करत असतो. आणि आमचे आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भात बोलायचं झाल्यास, आमचे जे मित्र आहे, आमचे कॅम्पस सहोदर आणि ज्यांची ओळख अतिशय मेधावी विद्यार्थी म्हणून कॅम्पसच्या जगात नावलौकिक होता, असे आमचे मित्र डॉक्टर विजय रेवत सर, त्यांनी अतिशय कालसापेक्ष अशी माहिती या बीज भाषणातून दिली आणि विषयाला जो न्याय दिला तो अद्भुत आहे. म्हणजे निश्चितच आपल्या या विषयाला धरून आणि आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केंद्र करून आपण या वेबिनारचं आयोजन केलं. मुख्यतः आपले दोन्ही महाविद्यालय ही ग्रामीण भागातील आहे आणि विजय रेवतकर सर, त्यांचा अभ्यास या विषयात दांडगा आहे. त्यांनी अतिशय सुंदर रीतीने आणि अतिशय प्रासादिक रीतीने हा विषय या ठिकाणी मांडला. विद्यार्थ्यांना निश्चितच तो समजला अशी मी ग्वाही देतो. अशा प्रकारचं आयोजन आणि अशा प्रकारचं ज्ञान विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे, जे रेवतकर सरांनी दिलं. आमच्या दोन्ही महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे मी
डॉक्टर विजय रेवतकर सर यांचं मनपूर्वक आभार मानतो. दुसरे आमचे स्नेही आमचे कॅम्पस सहोदर तेही त्यांनी सुद्धा मराठी व्याकरण आणि स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी व्याकरणाचा कसा आपण उपयोग केला पाहिजे आणि मराठी व्याकरण आपल्याला त्याचं सहकार्य कसं होऊ शकते आपल्याला हे क्वालिफाय करण्यासाठी, हे सुद्धा आमच्या राजेंद्र बांगर सरांनी अतिशय सुवाच्य भाषेत आणि साध्या सोप्या भाषेत इथे विद्यार्थ्यांना समजून दिलं. विषयाला धरूनच दोन्ही वक्ते बोलले. बांगर सरांचे या निमित्ताने या ठिकाणी आभार मानतो. नगर परिषद शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य जे आम्हाला नेहमी अशा कार्यक्रमात आमचा समावेश करून घेतात आणि एका मैत्रीपूर्ण नात्यांनी जुळून घेऊन असे कार्यक्रम आयोजित करतात. डॉक्टर किशोर झिलपे सर त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं मी आभार मानतो मनपूर्वक. त्यानंतर आमच्या महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर जयंत जवंजाळ सर यांचं मार्गदर्शन नेहमी सोबत असते, त्यांचे मी आभार मानतो. आमच्या महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर अजय चिकाटे सर त्यांचे असे उपक्रमासाठी ते नेहमी उत्सुक असतात आणि असे उपक्रम आम्ही घेत असतो, त्यांचं सहकार्य लाभते, त्यांची मी या ठिकाणी आभार मानतो जे प्रास्ताविक त्यांनी केलं. नगर परिषद शिवाजी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉक्टर अशोक भक्ते सर अतिशय उत्साही आणि नेहमी म्हणजे एखाद्या तरुणालाही मागे पडेल एवढा उत्साह त्यांच्यामध्ये सदैव सामावलेला असतो. ते असे कार्यक्रम घेतात, सहकार्य करतात, मी मनपूर्वक आभार मानतो. या दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद आणि दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थी जे या वेबिनार मध्ये जुळले, तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या सेंटर सिस्कॉमचे विद्यार्थी या ठिकाणी जुळले, त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि यापुढेही अशा विषयावर जर आयोजन करता आलं तर आम्ही निश्चित असं आयोजन करू अशी ग्वाही देतो. तंत्रज्ञ आमचे सुनील नारनवरे सर यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी हा वेबिनार संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद राऊत सर. फार सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपण स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषेचे महत्व आणि विविध व्यावसायिक संधी या विषयावर 3 तास